नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आशा अकॅडमीला स्वागत आहे. बघा, आज आपल्याला योजना हा टॉपिक बघायचा आहे. बऱ्यापैकी 19 मध्ये मुलं याला घाबरतात. पण आपण पहिल्या व्हिडिओमध्ये काय केलं? आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की योजनांवर कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत. मग एकदा आपल्याला एक गोष्ट समजली की काही स्पेसिफिक योजनांवर आयोगाचा जास्त फोकस आहे. त्यात पण योजनांवर आयोगाने प्रश्न कसे विचारले आहेत? तर आयोगाने योजनांची सुरुवात कधी झाली, ते वर्ष, नंतर एखाद्या योजनेमध्ये कोणत्या उपयोजना आहेत त्याच्यावर एक प्रश्न विचारला होता, आणि योजनांचा लक्ष्य गट कोण आहे याच्यावर आयोगाचा जास्त फोकस आहे. या 3-4च गोष्टी आयोग विचारत असते एखाद्या योजनेबद्दल. आपल्याला त्या अनुषंगानेच अभ्यास करायचा आहे. आपण काय करूया, योजनेचे 2 व्हिडिओमध्ये आपण काय करूया, लेक्चर कंप्लीट करूया. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय करू, हे 4 टॉपिक कव्हर करू. कोणते कोणते? दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती संबंधीच्या योजना. दुसरा, पेयजल आणि स्वच्छता संबंधीच्या योजना. तिसरा, निवारा, इंधन, वीज आणि रस्त्यासंबंधीच्या योजना. ग्रामीण आणि शहरी विकास आणि काही बृहत योजना या आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू, समावेशन आणि सामाजिक सुरक्षेच्या योजना, कृषी, उद्योग आणि सेवा या संबंधीच्या योजना, शिक्षण आणि आरोग्याच्या संबंधीच्या योजना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. तुम्हाला माहिती आहे, सर्वात जास्त फोकस आयोगाने कशावर केला आहे? रोजगार निर्मिती योजनांवर केला आहे. त्यानंतर ग्रामीण आणि शहरी विकासाच्या योजनेवर केला आहे. त्यानंतर समावेशनच्या योजनेवर तर राज्यसेवेला एक प्रश्न कन्फर्म येतो. कृषीच्या योजनेवर फोकस केला आयोगाने. आणि शिक्षण आणि आरोग्याच्या योजनेवर कमी प्रश्न आहे प्रिलिम्सला, पण तरी पण येण्याचे चान्सेस तर आहेतच. मग हे सर्व योजना आपल्याला बघायच्या आहेत. आपण दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मितीच्या योजनेपासून सुरुवात करूया. बघा, दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार याचा डायरेक्ट संबंध आहे. जर एखाद्याच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला रोजगार मिळाला आहे, सरकारी नोकरी मिळाली समजा, तर त्याच्या घरामध्ये दारिद्र्य येण्याचे चान्सेस फार कमी असतात. म्हणजे ज्याच्या हाताला रोजगार आहे, ज्याच्या हातात काम आहे, ते जास्त करून दारिद्र्याच्या बाहेर येऊन जातात. त्यामुळे दोन्ही एकदम को रिलेटिव्ह आहेत आणि यांना आपण एकाच वेळेस शिकत असतो. आपल्या सरकारने दारिद्र्य कमी करण्यासाठी त्रिआयामी दृष्टिकोन अवसरलेला आहे, म्हणजे अवलंबलेला आहे. 3 गोष्टींना आपण एकाच वेळेस अप्लाय करून दारिद्र्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय लोकांना. पहिला अप्रोच आहे आर्थिक वाढ. त्याला आपण ट्रिकल डाऊन अप्रोच म्हणतो. ट्रिकल डाऊन अप्रोच म्हणजे कसं? याला आपण झिरपता सिद्धांत म्हणतो. तुम्ही जो इतिहास वाचला असेल तर तुम्हाला माहिती असेल की मेकॉलेने भारतामध्ये इंग्रजी शिक्षण आणलं आणि त्याने झिरपता सिद्धांत मांडला होता. त्याचं मत असं होतं की आपण जे उच्चवर्गीय लोक आहेत, पैसेवाले लोक आहेत, त्यांना जर आपण इंग्लिश शिकवलं तर बरोबर त्यांच्याकडून गरीब मध्यमवर्गीयांना इंग्लिश शिकायला मिळेल. त्यानंतर गरीब लोकांपर्यंत इंग्रजी आपोआप पसरून जाईल. त्याच प्रकारचा अप्रोच आहे हा. म्हणजे कसं, देशाची आर्थिक वाढ करायची एकत्रित. समजा पैसेवाला व्यक्ती जास्त पैसेवाला झाला किंवा ज्याच्या कंपनीचा मालक आहे तो पैसेवाला झाला, काही फरक पडत नाही. एकदा आपण देशाला पुढे आणलं, देशामध्ये पैसा आणला, देशाची आर्थिक वाढ केली, त्यामध्ये श्रीमंत लोक जरी श्रीमंत झाले तरी चालतील. एकदा कंपनीचा मालक श्रीमंत झाला, तो 2 कंपन्या काढेल, बरोबर बाकी गरीब लोकांना अजून जॉब लागेल आणि गरिबांपर्यंत पैसा पोहोचेल. हा आपला पहिला अप्रोच होता. त्याला म्हटलं जातं ट्रिकल डाऊन अप्रोच. दुसरा होता डायरेक्ट गरिबीवरच हल्ला करायचा, दारिद्र्य निर्मूलन प्रोग्राम. म्हणजे कसं की जे गरीब लोक आहेत, त्यांच्याकडे जे दारिद्र्याच्या खाली आहेत, त्यांना डायरेक्ट नोकरी द्यायची, डायरेक्ट रोजगार उपलब्ध करून द्यायचा. रोजगार कसा राहू शकतो? एक तर त्याला मजुरी रोजगार देऊ आपण. मजुरी रोजगार म्हणजे काय? त्याला कामाला ठेवू दुसरीकडे, त्याच्या हाताला काम देऊ. आणि दुसरं म्हणजे स्वयंरोजगार, म्हणजे थोडेसे त्याला पैसे द्यायचे, थोडंसं स्किल द्यायचं आणि त्याला एखादा धंदा टाकायला लावायचा, ज्याच्याने तो स्वतः पण मजुरी करेल, म्हणजे स्वतःला पण पैसा कमवेल, त्याला पण रोजगार मिळेल आणि तो दुसऱ्याला पण नोकरीला ठेवू शकेल. याला म्हटलं तर स्वयंरोजगार. या 2 प्रकारच्या योजना आपण आणल्या, जेणेकरून लोकांना काम मिळेल. एकदा रोजगार मिळाला म्हणजे दारिद्र्य निर्मूलन डायरेक्ट होईल. असा आपला दुसरा अप्रोच होता. आणि तिसरा अप्रोच होता किमान मूलभूत सुविधा द्यायच्या. म्हणजे कसं, जर आपण गरीब परिवाराला काही राशन दिलं खायचं, किंवा त्याला घराची सोय करून दिली, किंवा त्याला आरोग्याची सोय करून दिली, त्याचा तेवढा पैसा वाचेल आणि मग तो बाकी वेळ काय करेल, थोडंसं कामाचे पैसे वाचून दुसरा अजून प्रगती करेल, म्हणजे तो दारिद्र्याच्या वर येईल. हा आपला तिसरा अप्रोच होता. या 3 अप्रोचने आपल्या देशाने प्रयत्न केले, सरकारने प्रयत्न केले. बऱ्यापैकी आपण सक्सेसफुल झालोय, काही ठिकाणी आपण अपयशी पण झालोय. या सर्व योजना आपल्याला शिकायच्या आहेत. आपण पहिले काय करू, मजुरी रोजगारपासून सुरुवात करूया. बघा, आपल्याला जेवढ्या योजना शिकायच्या ना, आपण 1979 पासूनच्या पुढच्या योजना शिकणार आहोत. त्याच्या आधीच्या योजना एवढ्या महत्त्वाच्या नाहीत. 1979च्या नंतरच्या आपण योजना शिकणार आहोत. एक फक्त हरित क्रांती फार मोठी योजना आहे जी आपल्याला आधीची शिकायची आहे. मग जी पहिली योजना आपल्याला शिकायची ती आहे 1980ची मजुरी रोजगारमध्ये. पहिली जी योजना शिकायची ती आहे 2 ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंतीला 1980ला आलेली योजना, NREP, नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम. बरोबर. आता 2 ऑक्टोबर 1980ला 2 योजना भारत सरकारने आणल्या. एक योजना होती NREP आणि दुसरी होती IRDP. IRDP म्हणजे काय? इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. इकडे सुद्धा आर आहे, तिकडे सुद्धा आर आहे, म्हणजे दोन्ही ठिकाणी ग्रामीण योजना आहेत. मग दोघांमध्ये फरक तर असेल ना काही ना काही.
एकाच दिवशी 2 आणल्या तर फरक असा होता, NREP मध्ये जे अकुशल रोजगार आहेत, जे अनस्किलफुल तरुण आहेत, त्यांच्या हाताला काम द्यायचं होतं. आता त्यांच्याकडे कोणतं स्किल नाहीये, म्हणजे ते स्वतःचा काही धंदा टाकू शकत नाही. बरोबर आहे का नाही? मग अशांना डायरेक्ट रोजगार देण्यासाठी आपण ही योजना आणली होती. मग IRDP योजना कोणासाठी असेल? जे स्किलफुल तरुण आहे, अशा स्किलफुल तरुणांना जर आपण थोडासा पैसा दिला, थोडंसं अजून स्किल त्यांचं काय अपग्रेड केलं, ट्रेनिंग दिली, तर त्यांना स्वतःचा धंदा टाकता येईल आणि ते स्वतः रोजगार तयार करतील, स्वयंरोजगारित होतील. यासाठी ही दुसरी योजना होती. अशा 2 योजना आणल्या. आपल्याला IRDP ती शिकायची नाहीये, कारण ती स्वयंरोजगाराची योजना आहे. आपल्याला कोणती शिकायची आता? NREP शिकायची आहे, जी की मजुरी रोजगाराची योजना आहे. मग पहिली मजुरी रोजगाराची योजना कोणती सापडते आपल्याला? NREP सापडते, जी की 1980 ला 2 ऑक्टोबरला आली होती. त्यानंतर काय झालं माहिती का? 1983 मध्ये एक अजून योजना आली, जी की हिचाच भाग होती. जी हिचाच भाग होती ती दुसरी योजना होती बघा आता, रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. रुरल लँडलेस म्हणजे भूमिहीन ग्रामीणांसाठी रोजगार जन्माला घालायचा होता आपल्याला. ती योजना आली 15 ऑगस्टला, भारताचा स्वातंत्र्य दिन 3 वर्षानंतर 1983 मध्ये. 1983 मध्ये योजना आली RLEGP. त्यानंतर काय झालं? या दोन्ही योजना एकत्र होऊन गेल्या आणि बरोबर इथून 6 वर्षानंतर 1989 मध्ये 1 एप्रिल 1989ला जवाहर रोजगार योजना आली. त्याच्यामध्ये या दोन्ही योजना एकत्र होऊन गेल्या. हिच्यामध्ये काय होतं? अनस्किलफुल लोकांना जॉब द्यायचा होता. हिच्यामध्ये भूमिहीन लोकांना जॉब द्यायचा होता, ज्यांच्याकडे जमीनच नाही, शेतीच नाही, अशा लोकांना जॉब द्यायचा होता. या दोघी योजना एकत्र झाल्या, जवाहर रोजगार योजना आली. बघा 1989 मध्ये 2 योजना आल्या. एक आली जवाहर रोजगार योजना आणि एक आली नेहरू रोजगार योजना. काय फरक आहे? इकडे जवाहरलाल नेहरू यांचं पहिलं नाव घेतलंय आणि इकडे नेहरू हे लास्ट नेम घेतलेलं आहे. का बरं असं? कारण 1989 ला पंडित नेहरू यांची 100वी जयंती होती. मग त्यांच्या नावाच्या 2 योजना आल्या. तर जवाहर रोजगार योजना ही गावातल्या लोकांसाठी होती, ग्रामीण भागासाठी होती. बरोबर आहे का नाही? बघा, ही रुरल योजना जर ग्रामीण भागासाठीच्या योजना जवाहररावाने सुरू झाल्या, जवाहर रोजगार योजना. तर जी NRY होती, नेहरू रोजगार योजना, ही कोणासाठी असेल? ही शहरी भागातल्या तरुणांसाठी होती. मग NRY त्याच वर्षी सुरू झाली, ऑक्टोबर महिन्यामध्ये. म्हणजे याच्या जवळपास 6 महिन्यानंतर शहरी लोकांसाठी योजना सुरू झाली, नेहरू रोजगार योजना, जी की शहरी भागासाठी होती. याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला होता. आयोगाने काय केलं होतं? नेहरू रोजगार योजना नाव दिलं होतं आणि पुढे असं म्हटलं होतं की ग्रामीण भागासाठी होती. नाही, ती शहरी भागासाठी होती. NRY ही शहरी भागासाठी होती, लक्षात राहू द्या. पुढे आपण बघा, शहरांना काय म्हणतो? शहरांना आपण नगर म्हणतो. म्हणजे N वाली योजना आहे नेहरू, ती शहरासाठी होती, नगरासाठी होती, असं तुम्ही लक्षात राहू द्या. ही त्याच वर्षी आलेली आहे. मग जवाहर रोजगार योजना 10 वर्ष चालली. 10 वर्षानंतर तिचं रूपांतर झालं. बरोबर 10 वर्षानंतर 1999 मध्ये तिचं रूपांतर झालं जवाहर ग्राम समृद्धी योजना. पहिल्या योजनेचं नाव काय होतं? जवाहर रोजगार योजना. ती फक्त रोजगार तयार करायची. हिचं नाव काय झालं? जवाहर ग्राम समृद्धी योजना. ग्राम समृद्धी म्हणजे काय? आता आपल्याला संपूर्ण गावाला समृद्ध करायचंय. हिच्यामध्ये काय केलं माहिती? त्यांनी गावातल्या लोकांना गावामध्येच काम द्यायला सुरुवात केली. की त्यांनी काय केलं पाहिजे? जी इंदिरा आवास योजना आहे तिच्यामध्ये घरं बांधून दिली पाहिजे. म्हणजे गावात घरं तयार होतील, गावात रस्ता तयार होईल, गावात मुताऱ्या तयार होतील, म्हणजे गावाचं समृद्धीकरण होईल, असं त्यांनी काम द्यायला सुरुवात केली. योजना तीच होती, गावात लोकांना काम द्यायचं. पण आता काय करायचं? गावामध्ये थोड्याशा मूलभूत सुविधा पण तयार करायच्या, घरं बांधायचे, मुताऱ्या बांधायच्या, त्यानंतर रस्ते बांधायचे, असे कामं त्यांना सुरुवात करायला लावली. बरोबर? याला म्हटलं गेलं जवाहर ग्राम समृद्धी योजना. कधी आली ती? बरोबर 10 वर्षानंतर. त्यानंतर काय झालं माहिती का? 1993 मध्ये एक योजना आली जी फार महत्वाची, गांधी जयंतीला. EAS महत्वाची योजना. याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय. तिला म्हटलं होतं एम्प्लॉयमेंट ॲश्युरन्स स्कीम. ॲश्युरन्स म्हणजे काय? आश्वासन. मी तुम्हाला ॲश्युरन्स देतोय म्हणजे काय करतोय? आश्वासन देतोय. ही आली आश्वासित रोजगार योजना, EAS एम्प्लॉयमेंट ॲश्युरन्स स्कीम. याचा अर्थ काय? याचा अर्थ सरकारने पहिल्यांदा आपल्याला आश्वासन दिलं की तुमच्या घरातल्या 2 लोकांना आम्ही जॉब देऊच. म्हणजे प्रत्येक घरामधल्या, प्रत्येक कुटुंबातल्या 2 लोकांना सरकार काम देईलच, अशी गॅरंटी सरकारने दिली. याला म्हटलं गेलं आश्वासित रोजगार योजना. काय म्हटलं गेलं त्याला? एम्प्लॉयमेंट ॲश्युरन्स स्कीम. 2 लोकांसाठी होती या घरातल्या. या दोन्ही योजना एकत्र आल्या आणि याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला होता. ही योजना कधी आली? बरोबर 4 वर्षानंतर 2 ऑक्टोबर 1993ला. 2 ऑक्टोबर 1993ला या दोन्ही योजना एकत्र झाल्या आणि कोणती योजना तयार झाली? संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना.
संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना हिच्यावर आयोगाने प्रश्न विचारला होता. प्रश्न असा होता की जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि आश्वासित रोजगार योजना या दोन योजना एकत्र येऊन कोणती योजना तयार झाली? ती झाली संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. आता याच्यामध्ये काय असेल? याच्यामध्ये थोडीशी गॅरंटी पण राहील आणि काय म्हणता गावातले कामं पण सुरू होतील. ही योजना आली 2001 मध्ये. ही योजना कधी आली? 2001 मध्ये. म्हणजे यावेळेस अटल बिहारी वाजपेयीजी यांचं सरकार होतं. इथे सरकार बदललंय, लक्षात राहू द्या. तुम्ही असं पण डोकं लावू शकता, असं नाहीये बरं, ते असं कारण नाहीये की पंडित नेहरूंबद्दल बीजेपी वाईट होते असं मी म्हणत नाही. मी असं म्हणतोय की बीजेपी सरकारला पहिल्यांदा काँग्रेस सरकार चाललं गेलं पूर्णपणे आणि अशा वेळेस काय झालं, जवाहर नाव चाललं गेलं असं तुम्ही डोक्यात ठेवू शकता, कारण ही योजना महत्वाची. पण याचा काही डायरेक्ट कनेक्शन लावू नका बीजेपी आणि काँग्रेस. मग संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आली 2001 मध्ये, जेव्हा अटलजी यांचं सरकार होतं. 25 सप्टेंबरला ती योजना आलेली आहे 2001 मध्ये. त्यानंतर काय झालं माहिती का, 2004 मध्ये म्हणजे बरोबर 3 वर्षानंतर एक प्रोग्राम आला. तो प्रोग्राम असा होता बघा, नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम. नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम म्हणजे राष्ट्रीय कामाच्या बदल्यात अन्न योजना. आता काय योजनेच्या नावावरून त्याचा अर्थ समजतोय, या ठिकाणी आपल्याला लोकांना काम द्यायचं होतं. गावातल्या लोकांना आपल्याला काम द्यायचं होतं, पण त्यांना कामाच्या बदल्यात पैसे भेटणार नाही. कामाच्या बदल्यात त्यांना धान्य भेटेल. तुम्हाला आठवत असेल आपल्या शाळेमध्ये काय भेटायचं? आपल्या शाळेमध्ये बघा, जसं तांदळाच्या हे भेटायचे, पोते वगैरे भेटायचे, पैसे भेटायचे नाही. तांदळाच्या हे भेटायचं, रेशन वगैरे. तसं इथे काय करायचं, लोकांना काम द्यायचं, पण कामाच्या बदल्यात काय द्यायचं? अन्न द्यायचं. या दोन योजना चालू होत्या 2004 पासून, म्हणजे 2001 2004 पासून 2006 पर्यंत. आणि 2006 ला 2 फेब्रुवारी 2006 ला नरेगा नावाची स्कीम आली, जी फार महत्वाची स्कीम आहे. नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम. पहिल्यांदा सरकारने गॅरंटी हा शब्द उपयुक्त केला. आता बघा, आश्वासन आणि गॅरंटी मध्ये फरक असतो. गॅरंटी कुठतरी लिहून द्यावी लागते, गॅरंटी कुठतरी समजा नोटरीवर किंवा स्टॅम्पवर लिहून द्यावी लागते. मग स्टॅम्पवर लिहून दिली याचा अर्थ एखादा कायदा केला असेल सरकारने. 2006 ला ही स्कीम कन्व्हर्ट करण्याच्या अगोदर 2005 मध्ये कायदा आणला, ज्याच्यावर आयोगाने 3-4 वेळेस प्रश्न विचारलाय पूर्व परीक्षेला. तो म्हणजे नरेगा कायदा, नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट. आता याच्यामध्ये कामाचा अधिकार देण्यात आला, कामाचा अधिकार मिळाला लोकांना. थोडक्यात जर म्हणजे सरकारने जबाबदारी स्वीकारली की तुम्हाला काम करायलाच भेटेल, त्यांची गॅरंटी घेतली सरकारने. हा कायदा आला 7 सप्टेंबर 2005 ला. ही फार महत्वाची गोष्ट आहे. याच्यावर आयोगाने याच्यावर आयोगाने 3 ते 4 वेळेस प्रश्न विचारलाय. सप्टेंबर 2005 ला, हा सप्टेंबरचा यस आहे बरं, सप्टेंबर 2005 ला नरेगा कायदा आला. आणि त्याच्या पुढच्या वर्षी 2006 मध्ये 2 फेब्रुवारीला नरेगा स्कीम आली. म्हणजे आधी कायदा केला सरकारने, मग गॅरंटी दिली लोकांना, स्कीम आणून या सर्व योजना चालल्या गेल्या. म्हणजे या दोन योजना मेजरली या एकत्र झाल्या. नरेगा नावाची योजना आली. नरेगा योजनाला नंतर महात्मा गांधी यांचं नाव दिलं गेलं. कधी? गांधीजींची 150वी जयंती होती, आय थिंक, का 140वी जयंती, एकदा बघून घ्या. बघा, 1869 ला गांधीजींचा जन्म आहे. त्यानंतर 40 वर्ष होता, म्हणजे याचा अर्थ 140 वर्ष झाले असतील. त्या 140 वर्ष झाले असतील, 140 वर्ष झाले गांधीजींच्या जयंतीला. त्या दिवशी 140व्या जयंतीच्या दिवशी महात्मा गांधी यांचं नाव देण्यात आलं, महात्मा गांधी नरेगा स्कीम. त्याला आपण मगनरेगा म्हणतो. ही कधी आली? 2009 ला आली. म्हणजे योजना तीच होती, फक्त महात्मा गांधी यांचं नाव देऊन टाकलं. आणि हिचा 2.0 सुरू झाला 2012 ला. सेम योजना आहे. हिच्यामध्ये काय होतंय फक्त आता लोकांना कामाचा पूर्णपणे अधिकार देऊन टाकला, कामाचा हक्क देऊन टाकला लोकांना. आणि ही महत्वाची स्कीम आहे, कारण याच्यावर 2-3 वेळेस प्रश्न विचारलेले. अशा प्रकारे मजुरी रोजगार मिळाला गावातल्या लोकांना. या सर्व योजना ग्रामीण भागासाठी आहे. म्हणजे सर्वांमध्ये तुम्हाला आर शब्द दिसतोय बघा, आर म्हणजे रुरल. या सर्व गावातल्या लोकांसाठी आहे, सर्व अकुशल लोकांसाठी. अकुशल म्हणजे ज्यांना दुसरं काही काम करता येत नाही, जे कमी शिकलेले किंवा ज्यांच्याकडे कोणतं स्किल नाही आहे, अकुशल लोकांसाठी आहे. म्हणजे ही मजुरी रोजगार आहे आणि मेहनतीचे काम आहे ते, बरोबर. या सर्व योजना शेवटी आल्या कुठे? मनरेगामध्ये आल्या, जी की महत्वाची योजना आहे. आता याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय. काय काय प्रश्न विचारले मी तुम्हाला एका मिनिटात सांगतो. पहिले तर आपल्याला तारखा माहित असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही क्रोनॉलॉजी प्रमाणे पाठ करा की त्यात चेंज कशा होत गेल्या. बघा, 80, 3 वर्षानंतर 83, लगेच 86, 89, 100 वर्ष झाले जवाहरलाल नेहरूंच्या जयंतीला. त्यानंतर 10 वर्ष डायरेक्ट, नंतर 93, त्यानंतर बरोबर 2001, 2000 नंतर पहिलंच वर्ष 2001, नंतर परत 3 वर्षानंतर ही फूड फॉर वर्क. त्यानंतर 6 मध्ये इथं पाठच करावं लागेल नरेगा, 5 मध्ये कायदा, 6 मध्ये योजना आणि 9 मध्ये काय? गांधीजींच्या 140व्या जयंतीनिमित्त नाव. बस, हे सर्व तारखा माहित असणं गरजेचं आहे. आयोगाने प्रश्न कशावर विचारलाय? याच्यावर प्रश्न विचारला आयोगाने. याच्यावर प्रश्न विचारलाय म्हणजे नेहरू रोजगार योजनेवर प्रश्न विचारला होता. या दोघांच्या एकत्रीकरणात कोणती योजना आली ते विचारलाय आयोगाने.
आणि हिचा आता कायद्यावर 2-3 वेळेस प्रश्न विचारलाय, त्यामुळे या योजना तर महत्वाच्या आहेत. आपण हे सर्व बघून घेऊ. बघा आता मजुरी रोजगार योजना आपल्याला बघायची आहे. पहिली योजना आहे नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम. शॉर्ट फॉर्म मध्येच पाठ करा, लॉंग फॉर्म मनामध्ये तयार करा. चला म्हणजे तुम्हाला समजेल. परीक्षेमध्ये आर शब्द आला तर रुरल समजायचंय, ई आला तर एम्प्लॉयमेंट समजायचंय, असं तुम्हाला डोकं लावायचंय. कधी आली ती? 2 ऑक्टोबर 1980 ला. ग्रामीण अकुशल मजुरांसाठी मजुरी योजना आहे ना, अकुशल लोकांसाठी आहे. ग्रामीण गरिबांना उत्पादक रोजगाराच्या संधी देणं हे त्याचं काम होतं. पुढची योजना होती RLEGP, रुरल लँडलेस लोक. म्हणजेच ही 1983 ला आली 15 ऑगस्टला. भूमिहीन ग्रामीण मजूर ज्यांच्याकडे जमीन नाही स्वतःची अशा लोकांसाठी. आणि याच्या अंतर्गतच इंदिरा आवास योजना सुरू झाली होती. म्हणजे कसं होतं माहिती का, इंदिरा आवास योजनामध्ये भूमिहीन लोकांना, जे की वेठबिगार लोक आहे किंवा विधवा शहीद आहेत, म्हणजे शहीद झाले जवान, त्यांच्या बायका, वेठबिगार लोक, SC ST लोक, यांना घर बांधून द्यायचं होतं. आणि म्हणजे काही पैसे सरकार देणार होती, 70,000 रुपये यांना घर बांधून द्यायचं होतं. त्या घर बांधण्यासाठी पण मजूर लागतील का नाही, मग त्या मजुरांना इथून त्यांना जॉब द्यायचा होता, असं ते काम चालू होतं. मग इंदिरा आवास योजना सुरू कधी झाली? 1985 मध्ये ही सुरू झाली. 1985 मध्ये ठीक आहे, बरोबर, 1985 मध्ये ही सुरू झाली. पण ती कोणत्या योजनेच्या अंतर्गत सुरू झाली? RLEGP या योजनेच्या अंतर्गत ती सुरू झालेली आहे. पुढे जवाहर रोजगार योजना, पंडितजींच्या 100व्या जयंतीनिमित्त 1989 ला. हिच्यामध्ये विशेषतः स्त्रिया, BPL म्हणजे दारिद्र्य रेषेखालील ग्रामीण लोक आणि मागास जिल्हे इथल्या लोकांना टार्गेट करून काम द्यायचं होतं. याच्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकांना रोजगार देण्याचा आपला एक काय होतं, ध्येय होतं. याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला होता राज्यसेवा मेन्सला, की BPL लोकांना रोजगार देण्यासाठी कोणती योजना होती? जवाहर रोजगार योजना होती. हिच्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी काय होता, कामाची तरतूद होती. थोडक्यात गरीब लोकांना रोजगार देण्याचं काम होतं. ग्रामीण गरिबांना रोजगार देण्यासाठी ही योजना होती. आता काय झालं, ही जी इंदिरा आवास योजना होती ना, ही हिच्यामध्ये चालली गेली 1989 मध्ये. म्हणजे ती आली कुठे होती? आता या दोघीचं मर्ज होऊन गेलं. बघा, या दोन्ही योजना एकत्र होऊन ही झाली. म्हणजे हिच्यामध्ये जी इंदिरा आवास योजना होती ती पण हिच्यामध्ये चालली गेली दिसते आपल्याला. काही पाठ करायची गरज नाही, कारण इंदिरा आवास योजना मी तुम्हाला सेपरेट शिकवणारच आहे. पुढे जवाहर ग्राम समृद्धी योजना. जवाहर ग्राम समृद्धी योजना 10 वर्षानंतर. हिच्यामध्ये आता सरकारने काय केलं, 75% पैसे आता सरकार टाकायचं आणि 25% पैसे आता राज्य सरकार टाकायला लागलं. इथपर्यंत सर्व 100% पैसे केंद्र सरकारच देत होतं. आता काय केलं त्यांनी, 25% पैसे राज्यांना द्यायला लावले. जवाहर ग्राम समृद्धी योजना. मागणी आधारित पायाभूत सुविधा उभारून ग्रामीण भागात शाश्वत मालमत्ता, ग्रामीण गरिबांना शाश्वत रोजगाराचे स्रोत उभारणे, पूरक रोजगार निर्मिती करणे. काय होतं, आता गावाला समृद्ध करायचंय, तिथे घरं बांधायचे, तिथे मुताऱ्या बांधायच्या, तिथे रस्ता बांधायचा. म्हणजे शाश्वत काय होईल, शाश्वत पायाभूत सुविधा उपलब्ध होतील किंवा मूलभूत सुविधा तयार होतील गावामध्ये आणि तिथेच लोकांना काम भेटेल. या प्रकारची योजना होती. विशेष काही पाठ करण्याची गरज नाही. पुढे 1993 मध्ये आश्वासित रोजगार योजना आली, EAS. हिच्यामध्ये पण सेम होतं, 75% पैसे कोण भरेल, केंद्र सरकार, 25% राज्य सरकार. हिच्यामध्ये असं कुठलंही भौतिक लक्ष नव्हतं. फक्त हिच्यात गोष्ट काय होती, मी तुम्हाला सांगितलं बघा, आश्वासित रोजगार योजनेमध्ये लोकांना जॉबचं आश्वासन दिलं होतं, ॲश्युरन्स दिलेलं होतं. काय होतं माहिती का, कुटुंबामागे मिनिमम 2 लोकांना मिनिमम 100 दिवसाचं काम देईल असं सरकारने सांगितलं, की तुमच्या कुटुंबामधल्या 2 लोकांना आम्ही 100 दिवसाचं काम देऊ. असंच ॲश्युरन्स कुठे मिळालंय, मनरेगामध्ये. पण फरक काय, तिथे गॅरंटी शब्द वापरलाय, कारण तिथे कायदा केलेला आहे सरकारने. तिथे गॅरंटी शब्द वापरलाय. तिथे गोष्ट अशी ना, सरकारला इथे समजून गेलं की आपण 2 लोकांना जॉब देऊ शकत नाही. मग सरकारने मनरेगामध्ये एकच माणसाची गॅरंटी घेतली, की आम्ही एका माणसाला जॉब देऊ कुटुंबातल्या, असं त्यांनी सांगितलंय. हा फरक आहे. पहिल्या योजनेमध्ये 2 लोकांना त्यांनी बोलून टाकलं होतं. इथे फक्त बोलायचं होतं. योजना जाहीर करताना माणूस काही बोलून टाकतो, पण तिथे कायदा करायचा होता. मग सरकारला समजलं की आपण एकाच व्यक्तीला जॉब देऊ शकतो. 2च्या ऐवजी नंतर ते 1 होऊन गेलं. 100 दिवस कॉन्स्टंट आहे. 365 पैकी 100 दिवसची गॅरंटी सरकार घेतंय. पुढे पुढे बघा, त्यानंतर काय झालं माहिती का, 2001 मध्ये या सर्व योजना, म्हणजे ही एक योजना आणि ही एक योजना, या दोघी एकत्र आल्या आता आणि संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आली. हिच्यावर आयोगाने प्रश्न विचारला होता की या 2 योजना एकत्र येऊन कोणती योजना तयार झाली. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, त्याला समग्र ग्रामीण रोजगार योजना असं म्हणतात. हिच्यामध्ये पण वाटा काय होता, 75-25. हिचं काम काय होतं बघा, उद्देश बेरोजगारी चक्र मोडणं, मजुरी रोजगार पुरवून अन्न सुरक्षा पुरवणं. हे पण महत्वाचं आहे. मजुरी रोजगार पुरवून अन्न सुरक्षा पुरवणं, ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास करणं, मिनिमम 25% रोख मजुरी द्यायची आणि मिनिमम 5 किलो प्रत्येक मजुराला अन्नधान्य द्यायचं. म्हणजे आता अन्न सुरक्षा पण पुरवायला सरकारने सुरुवात केली. 5 किलो धान्य कमीत कमी त्या मजुराला मिळेल आणि 25% कमीत कमी त्याला रोख मजुरी दिली जाईल, म्हणजे त्याच्या मजुरीवर. बरोबर, 25% रोख मजुरी द्यावी लागेल,
5 किलो अन्नधान्य द्यावं लागेल. तुम्ही लक्षात राहू द्या, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेमध्ये सुद्धा अन्नधान्य देण्याची तरतूद होती. आणि दुसरी गोष्ट, या अन्नधान्य देण्याची तरतूद होती म्हणून आपण तिला असं म्हटलो की रोजगार तर पुरवायचाच आहे, पण अन्न सुरक्षा सुद्धा पुरवायची आहे. आता याच्या पुढची स्कीम होती नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम, तिच्यामध्ये सुद्धा अन्नधान्य द्यायचं होतं. बघू आपण. त्याच्यानंतर 3 वर्षानंतर 14 नोव्हेंबरला, म्हणजे चाचा नेहरू जयंती असेल ती 14 नोव्हेंबर, बरोबर ना? 14 नोव्हेंबरला नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम आला. याच्यामध्ये काय झालं, हा जो आहे ना, हा फक्त अतिमागास जिल्ह्यांवर याचा फोकस होता. याच्यामध्ये 100% पैसा केंद्र सरकार ओतत होता. याच्यामध्ये काही 75-25 नव्हतं, याच्यामध्ये 100% पैसे द्यायचेच नव्हते, अन्नधान्य द्यायचं होतं. 100% अन्नधान्य कोण देणार होतं? केंद्र सरकार देणार होतं. अतिमागास जिल्ह्यांमध्ये आपण ही राबवून बघितली. कशी योजना होती बघा, पूरक रोजगार पुरवून अन्न सुरक्षा पुरवणे, वेजेस इन द फॉर्म ऑफ फूड ग्रेन्स. इथे पैसे द्यायचे नव्हते, अन्नधान्य द्यायचं होतं, म्हणून तिचं नाव काय होतं? कामाच्या बदल्यात अन्न. आता बघा, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेमध्ये पैसे पण द्यायचे होते 25%, अन्नधान्य पण द्यायचं होतं. हिच्यामध्ये फक्त अन्नधान्य द्यायचं होतं. सरकारने हा पहिले अंदाज घेतला. काय अंदाज घेतला? की आपण सर्वांना अन्न देऊ शकतो का? बरोबर आहे का नाही? मग त्यांनी काय केलं, अतिमागास भागांमध्ये ही योजना राबवून बघितली. त्यांना समजलं की आपण अन्नधान्य देऊ शकतो. मग या दोन्ही योजना एकत्र झाल्या आणि मग योजना आली 2006 मध्ये नरेगा. 2006 मध्ये 2 फेब्रुवारीला योजना आली नरेगा. आता हिच्यात महत्त्वाची गोष्ट बघा, या सर्व वर्षाच्या योजना आहेत त्या गरिबांसाठी आहे. नरेगाची खासियत अशी आहे, ते गरीब श्रीमंत पाहत नाही, ती बिलो पॉवर्टी लाईन आणि अबोव पॉवर्टी लाईन, म्हणजे दारिद्र्य रेषेखालील आणि दारिद्र्य रेषेवरील या दोघांसाठी ती काम करते, सर्वांसाठी काम करते. हिच्यामध्ये अट अशी आहे, 33% महिलांना काम दिलंच गेलं पाहिजे, 1/3 महिलांना काम दिलं गेलं पाहिजे, अशी याच्यामध्ये अट आहे. जर गावामध्ये 100 लोकांना काम दिले, 33 महिला असल्याच पाहिजे. आता हिच्यावर आयोगाने प्रश्न विचारला होता की नरेगा योजना ही फक्त दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी नाही, ती APL लोकांसाठी पण आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कायदा कधी करण्यात आला? कायदा 2005 मध्ये करण्यात आला, सप्टेंबरमध्ये, आणि 2006 मध्ये ती योजना लागू केली. आधी 200 जिल्ह्यामध्ये ती लागू केली होती. सुरुवात कुठून झाली? आंध्र प्रदेशमधल्या अनंतपूर इथल्या बांदलापल्ले इथून ती सुरुवात झाली. बांदलापल्ले इथून ती सुरुवात झाली. तिच्या 2 वर्षानंतर 1 एप्रिल 2008 मध्ये ती संपूर्ण भारतामध्ये लागू होऊन गेली. पहिले फक्त 200 जिल्हे होते, नंतर ती काय झाली, आता ही जी होती ना पहिली, ही 150 अतिमागास जिल्ह्यामध्ये सुरू झाली होती, नंतर ही 200 मध्ये सुरू झाली आणि 2008 मध्ये ती आपण संपूर्ण भारतामध्ये लागू करून दिली. म्हणजे हा जो चार्ट आहे याच्यामध्ये तुम्ही हे पण करू शकता बघा, हा जो चार्ट आहे ना, याच्यामध्ये तुम्ही अजून एक तक्ता आणू शकता. 2006 आणि इथे 1 एप्रिल 2008, आता ही पूर्ण भारतामध्ये आलेली आहे. पुढे आता नंतर फक्त गांधीजींचं नाव दिलंय. कधी? 2009 मध्ये. तिला आता महात्मा गांधी असं नाव देऊन टाकलं 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीला. ग्रामीण भागातील असंघटित कामगारांना उपजीविकेचे शाश्वत साधन उपलब्ध करून देणे, त्यांना किमान उदरनिर्वाहाची सुरक्षितता देणे. हे वाक्य आयोगाने विचारलं होतं म्हणून मी टाकून दिलंय ते. 50% मूल्यांचं कार्य ग्रामपंचायत ठरवते. हे महत्वाचं आहे. 50% कामं ग्रामपंचायत ठरवते की कोणाला काम द्यायचं, बरोबर, आणि 50% केंद्र सरकार. कुटुंबातील मिनिमम एक प्रौढ अकुशल व्यक्तीला मिनिमम 100 दिवसाच्या रोजगाराची संधी. मी तुम्हाला सांगितलं, आश्वासित रोजगार योजनेमध्ये कुटुंबातल्या 2 लोकांचा सरकारने जाहीर करून दिलं. सरकारला नंतर समजलं की एवढं पेलवणार नाही, मग सरकारने काय केलं, मिनिमम एक प्रौढ व्यक्तीची काय केली, फक्त इथे गॅरंटी घेतली. 5 लोकांचं कुटुंब धरतो सरकार, त्यातल्या एकाला आम्ही काय करू, अकुशल व्यक्तीला 100 दिवसाचं काम देऊ, मजुरी काम देऊ. एक व्यक्ती 100 दिवस. आता बघा, कामाची अट काय सांगितली सरकारने, की तुम्ही जेव्हा अर्ज भरला तिथून 15 दिवसामध्ये तुम्हाला काम भेटेल, म्हणजे अर्ध्या महिन्यामध्ये तुम्हाला काम भेटेल. जर 15 दिवसामध्ये तुम्हाला काम भेटलं नाही तर सरकार तुम्हाला बेरोजगारी भत्ता देईल. बेरोजगारी भत्ता त्यावेळेच्या परिस्थितीनुसार सरकार ठरवेल. बेरोजगारी भत्ता सरकार देईल 15 दिवसापर्यंत काम भेटलं नाही तर. आणि काम कुठे भेटेल? 5 किलोमीटरच्या आत भेटेल. गावापासून 5 किलोमीटरच्या आत तुम्हाला काम भेटेल. जर 5 किलोमीटरपेक्षा जास्त तुम्हाला दूर जावं लागतंय तर तुम्हाला सरकार अतिरिक्त भत्ता देईल प्रवासाचा. 10% अतिरिक्त भत्ता सुद्धा देईल सरकार. अशा सरकारने गॅरंटी घेतल्या. नंतर आंध्र प्रदेश हे पहिलं राज्य ठरलं ज्यांनी काय केलं, DBT द्वारे मजुरी लोकांच्या खात्यामध्ये दिली. म्हणजे स्मार्ट कार्ड त्यांना देण्यात आलं, जसं ATM कार्ड सारखं, आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे. म्हणजे आधी कसं होतं, केंद्र सरकार नंतर राज्य सरकारला पैसा यायचा, नंतर तो पंचायतला जायचा, नंतर तो काय म्हणता ग्रामपंचायतला जायचा. एवढ्यात फेरे पैसे येऊन तो लोकांना भेटायचा. सरकारने म्हणजे आंध्र प्रदेश सरकारने डायरेक्ट कोणते पैसे दिले, लोकांच्या खात्यामध्ये पैसे टाकले पहिल्यांदा. ही फार मोठी गोष्ट होती. DBT द्वारे पहिल्यांदा आंध्र प्रदेशने पैसे पाठवले. तुम्ही सोपं लक्षात ठेवायला, आंध्र प्रदेशमध्ये तिची सुरुवात झाली होती, मग तिच्यामध्ये परिवर्तन पण आंध्र प्रदेशनेच केलं. 2016 मध्ये
आपली जी GIS भुवन टेक्नॉलॉजी तुम्हाला माहिती आहे, आपलं जसं अमेरिकेचं जसं गुगल मॅप आहे तशी आपली भुवन टेक्नॉलॉजी आहे. तिच्याद्वारे जिओ मनरेगा नावाचं एक ॲप आलं किंवा एक पोर्टल आलं, जिच्याद्वारे सरकार लक्ष ठेवू लागलं की कुठे कामं चालू आहेत. यांना कामं काय दिले जायचे? रस्ते बांधायचं, रस्त्याच्या बाजूला खड्डे खोदायचे, तिथून सांडपाण्याचे नाली वगैरे खोदायचं. मग याचं काम झालंय का नाही हे बघण्यासाठी मनरेगा हे ॲप तयार झालं किंवा पोर्टल तयार झालं, जिओ मनरेगा. 2017 मध्ये सरकारने जन मनरेगा नावाचं ॲप सुद्धा तयार केलं. त्यावर आपल्याला समजतं किती लोकांची नोंदणी झाली आहे, किती काम आहे, किती लोकांना कधी काम भेटते, असं सर्व गोष्टी तिथे मिळायला लागल्या जन मनरेगा ॲपवर. बस एवढ्याच गोष्टी मनरेगावर महत्त्वाच्या आहेत. आणि मला माहिती आहे जेव्हा लोक जास्त डीपमध्ये वाचायला जातात ना, तेव्हा मेन गोष्टी विसरून जातात, ज्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले. आतापर्यंत आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेले नाही. आयोगाने प्रश्न काय विचारला आहे की नरेगासाठीचा कायदा कधी आलाय? 2005 मध्ये सप्टेंबरमध्ये. मनरेगाचं नाव कधी आलं? या अशा बेसिक गोष्टी आयोगाने विचारलेल्या आहेत. आपल्याला पहिला प्रश्न पडला पाहिजे की मनरेगा या योजनेची आयडिया सरकारला आली कुठून होती? तर ती महाराष्ट्र सरकारकडून आयडिया आली होती. पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारने अशी गॅरंटी घेतली होती लोकांना जॉब द्यायची. त्यामुळे हा पार्ट महत्वाचा आहे, लक्षात राहू द्या. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना आणली होती 1965 मध्ये वि.स. पागे यांच्या प्रयत्नांनी. आणि 1972 पहिले आपण थोड्याफार तालुक्यांमध्ये राबवून बघितली. 6-7 वर्षानंतर म्हणजे 1972 मध्ये आपण ती संपूर्ण महाराष्ट्रात लागू केली. आता लोकांना गॅरंटी घ्यायची, जॉब द्यायची, पण त्यांना पैसा पण आणावा लागेल ना सरकारला. सरकार पैसा कुठून आणेल? आपल्या घटनेमध्ये व्यवसाय कर नावाची तरतूद आहे, त्याला आपण प्रोफेशनल टॅक्स म्हणतो. आतापर्यंत देशामध्ये कोणत्याच राज्य सरकारने तो स्टेट लिस्टमध्ये म्हणजे राज्य सरकार तो कर आकारू शकतं, कोणत्याच राज्य सरकारने तो कर आकारलेला नव्हता. मग 1975ला महाराष्ट्र सरकारला समजलं जर आपण लोकांना जॉबची गॅरंटी देतोय तर कुठून तरी पैसा घ्यावा लागेल. मग 1975ला आपण प्रोफेशनल टॅक्स लावला, म्हणजे व्यवसाय कर लावला. लक्षात राहू द्या, व्यवसाय कर हा 2,500 पेक्षा जास्त आकारता येत नाही वर्षाला. मग महाराष्ट्र सरकारने 1975 मध्ये व्यवसाय कर पहिल्यांदा लावला, तिथून पैसे उभारले. आणि 1977ला आपण कायदा करून दिला. 1977ला आपण काय केलं? कायदा केला. आणि नंतर 2006 मध्ये जेव्हा केंद्राचा कायदा आला 5 मध्ये आणि केंद्राने ती योजना आणली, तेव्हा आपली योजना त्याच्यामध्ये विलीन करण्यात आली. आपल्या महाराष्ट्र सरकारने जे कामं दिली होती लोकांना, त्यामध्ये सर्वात जास्त कामं होते जलसंधारणाचे. बस एवढ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 1965ला महाराष्ट्र सरकारने अशी योजना आणली. 72 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती लागू केली. 75 मध्ये व्यवसाय कर लागू केला. 77 मध्ये कायदा दिला. आणि नंतर मग शेवटी आपण केंद्राच्या कायद्यामध्ये तिला विलीन करून टाकली. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आता केंद्राचीच मनरेगा योजना चालू आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकार इथे मार्गदर्शन करत होतं, जी की आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. बरोबर. एवढ्या योजना होत्या मजुरी योजना. मजुरी योजनांच्या बाबतीत एवढंच लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपल्याला बघायचं आहे स्वयंरोजगार. आता आपण ग्रामीण भागासाठी बघतोय बरं सर्व, अजून शहराची योजना आपण शिकलोच नाही. आता आपल्याला स्वयंरोजगाराची योजना बघायची ग्रामीण भागासाठीच. पहिली जी योजना आहे स्वयंरोजगार म्हणजे काय? लोकांना ट्रेनिंग द्यायचं, थोडासा पैसा द्यायचा, कधी कधी थोडेसे अवजारं द्यायचे, लोकांना त्यांचा धंदा चालू करायला लावायचा आणि स्वतः रोजगार तयार करायला लावायचा. याला म्हटलं तर स्वयंरोजगार. अशी पहिली योजना आली 1979 मध्ये. मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला 1979 पासूनच्या योजना शिकायच्या आहे. मग 15 ऑगस्ट 1979ला पहिली योजना आली ट्रायसेम. ट्रायसेम याचा अर्थ काय? ट्रेनिंग ऑफ रुरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. म्हणजे सेल्फ म्हणजे स्वतः, एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार, स्वयंरोजगार. ट्रेनिंग ऑफ रुरल यूथ म्हणजे गावातल्या तरुणांची. आता याच्यामध्ये खास गोष्ट अशी, तरुण शब्द वापरलाय. आता तरुण काही सर्व लोक राहत नाही. मागच्या योजनांमध्ये अकुशल कारागीर हा शब्द होता. कारागीर कोणत्याही वयाचा असू शकतो, 55 वर्षाचा व्यक्ती पण काम करू शकतो कोणत्याही मजुरीचं, पण तरुण तो राहत नाही. म्हणजे इथे काहीतरी तरुणाचं अट असेल वयाची, हे लक्षात राहू द्या. मग ट्रेनिंग ऑफ रुरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट असं त्या योजनेचं नाव होतं. ही योजना आली 1979 मध्ये. लगेच 1980ला IRDP नावाची योजना आली 2 ऑक्टोबरला. मी तुम्हाला सांगितलं NREP आली त्याच दिवशी आली IRDP. NREP ही मजुरी रोजगारची होती आणि इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम हा स्वयंरोजगाराचा होता. हा कुशल तरुणांसाठी होता, तो अकुशल तरुणांसाठी होता. त्यानंतर काय झालं, एक तिसरी योजना आली DWCRA. तिचा अर्थ असा आहे डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चाइल्ड इन रुरल एरिया. डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चाइल्ड. आता बघा इथे तरुणांचं येऊन गेलं. आता महिला आणि बालक यांचा विकास करण्यासाठी सरकारने 1982 मध्ये योजना आणली. 2 वर्षानंतर डेन्मार्कच्या सहाय्याने आपण ही योजना आणली. याच्यामध्ये काय होतं की महिलांना संघटित करायचं होतं, त्यांना एकत्र करायचं होतं आणि त्यांचे गट वगैरे स्थापन करून त्यांना मदत करायची होती. या प्रकारची योजना आली 1982 मध्ये. नंतर 6 वर्षानंतर मिलियन वेल स्कीम आली. म्हणजे काय? दशलक्ष विहिरींची योजना.
1988 मध्ये आपण 10 लाख विहिरींची एक योजना आणली. याच्यामध्ये असं होतं, ग्रामीण भागामध्ये गरीब लोकांना विहिरी खोदून द्यायच्या, त्यांच्याकडे पैसा नाहीये. आता विहिरी खोदण्यासाठी सरकार पैसा देईल आणि त्यासाठी लोकांना कामाला द्यावे लागतील ना, तर त्या कामगारांना पैसा पण उपलब्ध करून देईल, म्हणजे मजुरी देईल. अशा प्रकारची योजना होती मिलियन वेल स्कीम. पुढे त्यानंतर एक योजना आली, सित्रा नावाची एक योजना आली 1992 मध्ये. सित्रा नावाची एक योजना आली, याशी होती सप्लाय ऑफ टूल किट्स. सप्लाय ऑफ टूल किट्स इथे काय द्यायचं होतं, लोकांना टूल किट द्यायचं होतं. समजा आता मी इलेक्ट्रिशियन आहे, समजा आता इलेक्ट्रिशियनला तर काही गोष्टी लागतात ना, जसं मला बोर्ड लागेल किंवा पकड लागेल किंवा समजा असे काही अवजारं लागतील इलेक्ट्रिशियनच्या समजा आपण, तर त्या प्रकारचे अवजारं सरकार पुरवायचं 2000 रुपयापर्यंत. समजतं तुम्हाला? एखाद्याला धंदा टाकायचा आहे, स्किल व्यक्ती आहे, अशा स्किलफुल व्यक्तीला काय द्यायचं आहे आता आपल्याला, त्याला टूल किट द्यायचे, त्याला अवजार उपलब्ध करून द्यायचे. यासाठीची योजना होती, ही आली 1992 मध्ये. ही कधी आली? 1992 मध्ये. त्यानंतर 1996 मध्ये एक योजना आली, ही होती गंगा कल्याण योजना. ही काय होती? गंगा कल्याण योजना. हिच्यामध्ये असं होतं, जे जमिनीखालील पाणी आहे आणि जे जमिनीच्या वरती पाणी आहे त्यांना संरक्षण देण्यासाठी ही योजना आणलेली होती. या सर्व योजना, आता तुम्ही म्हणणार विहिरींच्या आणि गंगा कल्याण योजनेचा स्वयंरोजगाराशी काय संबंध? जास्त काही यांचा संबंध नाहीये. गोष्ट काय माहिती का, स्वयंरोजगारासाठी जी सर्वात महत्वाची योजना आली ती होती ही. कोणती? स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. मग आता ही योजना तयार करताना या 6च्या 6 योजना एकत्र होऊन गेल्या, म्हणून या 2 योजना मी इथे शिकवतोय. वास्तविक यांचा खरंच स्वयंरोजगाराशी काही फार मोठा संबंध नाहीये, पण ही योजना स्वयंरोजगाराची आहे. हिला तयार करताना ही पण यांच्यामध्ये मर्ज झाल्या आहेत, म्हणून या इथे घ्यावं लागल्या मला. मग आता या 6च्या 6 योजना एकत्र आल्या 1999 मध्ये. 1999 मध्ये एकत्र आल्या आणि कोणती योजना तयार झाली? ती होती स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. ही महत्वाची योजना आहे. आणि प्रश्न हा विचारला होता आयोगाने, की म्हणजे कंबाईनला तर नव्हता विचारला, पण हा प्रश्न विचारला आहे, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना हिच्यामध्ये कोणत्या 6 योजना एकत्र झाल्या होत्या? ट्रायसेम, IRDP, TWCRA, MWS, सित्रा आणि GKY म्हणजे गंगा कल्याण योजना. या 6 योजना एकत्र आल्या आणि स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना तयार झाली 1 एप्रिल 1999 ला. आता हिच्या नावावर थोडंसं फोकस करा. हिचं नाव काय? हिचं नाव आहे स्वर्ण जयंती. हिचं नाव काय आहे? स्वर्ण जयंती. कोणाची स्वर्ण जयंती? आपल्या देशाची स्वर्ण जयंती. स्वर्ण जयंती असते 50व्या वर्षी. आपला भारत स्वतंत्र कधी झाला? 1947 मध्ये. मग तिच्या 50 वर्षानंतर जर ही योजना आली, ही कधी यायला पाहिजे होती? मग 1997 ला. कधी यायला पाहिजे होती? 1997 ला. पण ती 1997 मध्ये आली नाही, ती 2 वर्षानंतर आली आहे 1999 ला. हे लक्षात राहू द्या. काय झालं माहिती का, 1997 ला आपलं स्वर्ण जयंती महोत्सव होतं. मग त्या वर्षी आपण एक स्वर्ण जयंती योजना लॉन्च करून दिली. कोणती? स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना. शहरासाठी जी स्वर्ण जयंती योजना आहे ना, ती बरोबर 97 मध्ये सापडते. 2 वर्षानंतर गावांना न्याय मिळाला आहे आणि 1997 मध्ये 99 मध्ये आपण काय केलं? मग गावासाठी स्वर्ण जयंती योजना आणली. मग लक्षात राहू द्या, आपण इथे फसू शकतो. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना आपल्याला असं वाटू शकतं की ही 97 मध्ये, कारण 50 वर्ष झाले असतील. नाही, ती 2 वर्ष लेट आहे. 1 एप्रिल 1999 मध्ये ती आली आहे. म्हणजे ती कधी आली आहे? ती 2 वर्ष लेट आली आहे 99 मध्ये. बरोबर. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. स्वरोजगार म्हटलंय बरं, कारण आपण स्वयंरोजगार शिकतोय आता. त्यानंतर काय झालं माहिती का, नंतर मग मोदीजी यांचं सरकार आलं. नाही, मोदीजींनी अजून काँग्रेस चालू आहे. काँग्रेसच्या सरकारमध्येच हिचं नाव बदलण्यात आलं. हिचं नाव काय झालं बघा, नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन. आता हिचं नाव झालं आजीविका मिशन. तिला आपण आजीविका मिशन म्हणू किंवा तिला आपण जीवन उन्नती चुकलं वाटतं माझं, जीवन उन्नती अभियान असं तिचं नाव झालं. असं तिचं नाव झालं. नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन असं तिचं नाव झालं. हिच्यामध्ये फक्त स्वयंरोजगाराच्या तरतूद होत्या. लोकांना जॉब द्यायचे त्यामध्ये तरतूद होत्या, किंवा स्वतः लोकांना प्रोत्साहित करायचं जॉब देण्यासाठी अशी तरतूद होती. हिच्यामध्ये काय करण्यात आलं? हिच्यामध्ये लोकांचे ग्रुप तयार करण्यात आले, जास्त करून महिलांचे ग्रुप तयार करण्यात आले. त्यांना पैसा देण्यात आला आणि त्यांना त्यांचे बचत गट उभं करण्यात आले. अशा प्रकारची योजना होती. हिचं नाव पडलं जीवन उन्नती म्हणजेच लाईव्हलीहूड मिशन. ही कधी आली? 2011 मध्ये ही योजना आली. म्हणजे या योजनेच्या बरोबर 12 वर्षानंतर. आणि त्यानंतर मग काय झालं? त्यानंतर मोदीजी यांचं सरकार आलं. त्यांनी काय केलं? दीनदयाल उपाध्याय यांचं नाव दिलं दीनदयाल अंत्योदय योजना असं तिचं नाव केलं. दीनदयाल अंत्योदय योजना.
अंत्योदय म्हणजे शेवटच्या व्यक्तीचा उदय करायचा आहे, दीनदयाल अंत्योदय योजना. आणि पुढचं नाव सेम ठेवलं, नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन. अशा प्रकारे स्वयंरोजगाराची ही योजना आपल्या भारतामध्ये आता चालू आहे. कधी आलं ते? 29 एप्रिल 2016. तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे, जर दीनदयाल अंत्योदय योजना गावासाठी आली तर शहरासाठी आली असणार का? आली, शहरासाठी सुद्धा आली. जसं बघा गावासाठी स्वर्ण जयंती योजना आली, गावासाठी स्वर्ण जयंती योजना आली, बरोबर आहे का नाही? शहरासाठी पण आली स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना. ही कधी आली? बरोबर 47च्या 50 वर्षानंतर, म्हणजे 97 मध्ये. म्हणजे शहरामध्ये जी स्वर्ण जयंती योजना आली ती बरोबर 97 मध्ये आली, बरोबर 97 मध्ये आली. आणि तिच्या 2 वर्षानंतर गावामध्ये स्वर्ण जयंती योजना आली. मग आता इकडे बघा, गावामध्ये दीनदयाल अंत्योदय मिशन आलं कधी? 29 एप्रिल 2006 ला. मग शहरामध्ये कधी आलं असेल? याच्या आधी आलं असेल ना. जसं इथे शहरामध्ये 2 वर्ष पहिले आलंय, तर इथे शहरामध्ये 2 महिने पहिले आलंय. ते कधी आलंय? फेब्रुवारी 16 मध्ये. फेब्रुवारी 16 मध्ये शहरातलं दीनदयाल अंत्योदय मिशन योजना आलेली आहे. 2 महिन्याचा फरक आहे, आधी 2 वर्षाचा फरक होता. मी तुम्हाला एकावर सांगतोय, तारखा लक्षात राहायला पाहिजे म्हणून. आता आपल्याला सर्व योजना बघायच्या आहेत. बघू आपण. पहिली योजना आहे ट्रायसेम. 15 ऑगस्ट 1979 ला ती योजना आलेली आहे. ही सर्वात जुनी योजना आपण शिकलो, त्यामुळे लक्षात राहू द्या. 1979 ला जी पहिली योजना आपण शिकलो क्लासमध्ये ती होती ट्रायसेम, ही लक्षात राहू द्या. आता याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं? गावातल्या गरीब तरुण लोकांसाठी होती. मग बीपीएल पाहिजे तो मुलगा, म्हणजे तरुण पाहिजे, मुलगा मुलगी चालेल. बीपीएल म्हणजे दारिद्र्य खालील पाहिजे तो, आणि त्याचं वय तरुणाचं असलं पाहिजे, म्हणजे 18 ते 35 वयामध्ये तो असला पाहिजे. 18 ते 35 वयाचा तरुण असला पाहिजे. याच्यामध्ये अट ठेवण्यात आली की 50% काम कोणाला मिळेल? एससी आणि एसटी कॅटेगरीतल्या मुलांना भेटेल, मुलींना. आणि 50% त्यामध्ये महिला असतील असं त्यामध्ये ठरलेलं होतं. 50% महिला, 50% एससी एसटी. आता याचे वैशिष्ट्य काय बघा, याच्यात तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्य पुरवायचं होतं. स्वयंरोजगार द्यायचंय ना, म्हणजे त्यांना स्किलफुल करायचंय बिझनेससाठी. ग्रामीण युवकांसाठी स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण राबवायचं. NAEP म्हणजे काय? नॅशनल अडल्ट एज्युकेशन प्रोग्राम. आपल्या सरकारने जे काय म्हणतात अशिक्षित वयस्कर लोक होते ना, प्रौढ लोक, त्यांच्यासाठी हा प्रोग्राम राबवला होता. नॅशनल अडल्ट एज्युकेशन प्रोग्राम, प्रौढ शिक्षण योजना. त्यांनी याचा 9 महिन्याचा किंवा 8 महिन्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांना या प्रकारचे स्किल दिले जायचे, त्यांना कामाची संधी उपलब्ध करून दिली जायची. आता एक लक्षात राहू द्या, जो पारंपरिक कौशल्य असलेल्या कुटुंबातील व्यक्ती आहे त्याला शैक्षणिक अट नव्हती. म्हणजे समजा माझे वडील जर समजा इलेक्ट्रिशियन आहे आणि मला इलेक्ट्रिक संबंधी एखादा बिझनेस टाकायचा समजा, मोटर वगैरेचा, तर अशाच माझ्याकडून शिक्षणाची अट बघितली जायची नाही, कारण माझ्या घरातच ते काम चालू आहे पूर्वापार म्हणून. या प्रकारची योजना होती ट्रायसेम. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायसारखं बघा, हिची तारीख महत्वाची आहे आणि हिच्यामध्ये क्रायटेरिया काय होता ते महत्वाचं आहे. बस या 2 गोष्टी महत्वाच्या आहे. स्वयंरोजगाराची पहिली योजना आपण बघितली. दुसरी योजना होती इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. कधी आली ती? 2 ऑक्टोबर 1980 ला ती आलेली आहे. याच दिवशी कोणती आली ती योजना? पहिली योजना जी मी तुम्हाला सांगितली NREP ती आलेली होती. ग्रामीण भागातील BPL, लघु व सीमांत शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण कारागीर यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी योजना होती. कोणाकोणाला बघा, ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील लोक, लघु आणि सीमांत शेतकरी ज्यांच्याकडे पैसा नाही असे गरीब शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण कारागीर. आयोगाने याच्यावर प्रश्न विचारला होता. IRDP योजना कोणासाठी विचारली होती? कोणासाठी IRDP योजनेचे लाभार्थी कोण होते? आणि आयोगाने एक ऑप्शन दिलं होतं मोठे शेतकरी. मोठ्या शेतकऱ्यांना कशाला सरकार मदत करेल? गरीब शेतकऱ्यांना, लहान शेतकऱ्यांना, सीमांत शेतकऱ्यांनाच काय करेल? सरकार मदत करेल. याचं उत्तर काय होतं? लघु व सीमांत शेतकरी, अत्यल्प भूधारक शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण कारागीर. मोठ्या शेतकऱ्यांसाठी योजना नव्हती, कोणतीच योजना नाही राहत मोठ्या शेतकऱ्यांसाठी. पुढे IRDP का बरं होती? ग्रामीण कुशल मजुरांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणं. गावातल्या अकुशल लोकांसाठी NREP होती आणि गावातल्या कुशल लोकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी IRDP होती. यांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त करून BPLच्या वरांना, दारिद्र्यरेषेच्या वरांना आपलं काय होतं? टार्गेट होतं. पुढची योजना होती DWCRA. डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चाइल्ड. कधी आली ती? 1982 मध्ये आली. डेन्मार्कने याच्यासाठी आपल्याला सहाय्य केलं होतं. ग्रामीण महिलांचे गट उभारून त्यांना आर्थिक स्रोत उभारण्यास मदत करणं असा आपला हेतू होता. बचत गट सारखी ती योजना होती. त्यानंतर पुढचं आलं मिलियन वेल स्कीम योजना. हिच्या 6 वर्षानंतर 1988 मध्ये आली. जे SC ST, गरीब आणि लहान सीमांत शेतकरी आहे आणि जे वेठ बेगारीतून मुक्त झालेत, म्हणजे ज्यांना आधी गुलाम करून ठेवलं होतं असे वेठ बेगारीतून मुक्त झाले लोक आहे,
अशा लोकांना आपल्याला काय करायचं होतं, मोफत विहीर बांधून द्यायची होती. आधी ही मिलियन व्हील स्कीम योजना NREP मध्ये होती. नंतर ती जवाहर रोजगारमध्ये आली. नंतर 1996 पासून ती काय होऊन गेली, स्वतंत्र होऊन गेली. 1996 पासून ती काय झाली, स्वतंत्र झाली. हिच्यामध्ये मोफत विहीर बांधून द्यायचं होतं आपल्याला. 1993 पासून ही सर्वच BPL लोकांसाठी होऊन गेली. काय करायचं होतं आपल्याला, 10 लाख विहिरी बांधून द्यायच्या होत्या. मग आता SC ST, गरीब शेतकरी आणि वेठबिगारीतून मुक्त झालेले लोक एवढी भेटत नव्हते. मग आपण नंतर काय केलं, 1993 मध्ये म्हणजे याच्या 5 वर्षानंतर आपण सर्व गरीब लोकांसाठी ही योजना हे करून टाकली. पण त्याच्यामध्ये अट काय ठेवली माहिती का, की कमीत कमी 203 प्रकार लोक हे या प्रकारचे असले पाहिजे. वेठबिगारीतून मुक्त, SC ST यांचा 203 वाटा असला पाहिजे आणि 1/3 मध्ये आपण बाकीचे गरीब लोक टाकू शकतो. मग अशा प्रकारचं योजनेचं डिवायडेशन होतं. पुढे चित्रण एवढं काही विचारलं नाही बरं आयोगाने याच्यातलं काहीच विचारलं नाहीये. हे फक्त आपण का बरं शिकतोय, कारण या 6 योजना एकत्र झाल्या पुढच्या एका योजनेसाठी. पुढची योजना होती चित्रा नावाची योजना. याच्यामध्ये काय होतं, सप्लाय ऑफ टूल किट्स असं ती योजना होती. सप्लाय ऑफ टूल किट्स ही 1992 मध्ये आली, 4 वर्षानंतर. ग्रामीण कारागीर याच्यामध्ये शिंपी आणि विडी कामगार हे 2 लोक सोडले, तर इतर जे ग्रामीण कारागिरी त्यांना मिनिमम 2000 रुपयाचे टूल किट म्हणजे काय म्हणता, मिनिमम 2000 चे टूल किट म्हणजेच अवजार उपलब्ध करून द्यायचे असं त्यांचं टार्गेट होतं. बरोबर. आता लक्षात राहू द्या, शिंपी समाजातील जे कारागिरी त्यांना ही नव्हती, विडी कामगारातील लोकांसाठी योजना नव्हती. बाकीचे जे कारागिरी पारंपरिक त्यांना 2000 रुपयापर्यंतचं काय दिलं जाईल, वस्तू घेऊन दिल्या जातील. म्हणजे 2000 रुपये कोण खर्च करेल, तर 10% तो व्यक्ती खर्च करेल आणि 90% सरकार सबसिडी देईल. 90% सरकार सबसिडी देईल म्हणजे 1800 रुपये सरकार भरेल आणि 200 रुपये त्या व्यक्तीला खर्च करावे लागतील ती वस्तू घेण्यासाठी. हा एक IRDPचा भाग म्हणून ही सुरू झाली होती 1980 मध्ये. नंतर ती 1992 मध्ये वेगळी करण्यात आली. पुढे गंगा कल्याण योजना ही 1997 मध्ये आली. मी कसं लक्षात ठेवलंय, माझ्या बायकोची बर्थ इयर 97 मी असं लक्षात ठेवलंय. ती असं काही पण लक्षात ठेवावं लागतं. गंगा कल्याण योजना ही कधी आली, 1997 मध्ये आली. गरीब, लघु आणि सीमांत शेतकरी यांना भूगर्भातील आणि भूपृष्ठावरील जलस्रोतांचा विकास करून देणं यासाठी ही योजना आलेली होती. बरोबर. आणि हिच्यामध्ये सुद्धा मोठे शेतकरी नाही, मोठ्या शेतकऱ्यांना कशाला करून देईल सरकार, गरीब शेतकऱ्यांसाठीच या सर्व योजना होत्या. अशा प्रकारे या 6 योजना आपण 1997 पर्यंत तयार केल्या आणि नंतर या सर्वांना एकत्र केलं आणि एकच योजना तयार केली. बरं झालं उलट. ती एक योजना होती ही स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना ही कशाची योजना आहे, फक्त स्वयंरोजगाराची योजना आहे. तिच्या नावामध्ये जे स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना ही कशाची योजना आहे, स्वयंरोजगाराची योजना आहे. हिच्यामध्ये लोकांना मजुरी मिळत नाही. लक्षात राहू द्या. कधी आली ती, 1 एप्रिल 1999 म्हणजे 97 आपलं स्वर्ण जयंती साजरा होऊन गेलं, त्याच्या 2 वर्षानंतर. हिच्यामध्ये 75% पैसा केंद्र सरकार द्यायचं, 25% कोणाकडून घ्यायचं, राज्यांकडून घ्यायचं. मिनिमम 40% महिलांना आणि मिनिमम 50% SC ST लोकांना याच्यामध्ये काय झालं पाहिजे, स्वयंरोजगाराचे फायदे मिळाले पाहिजे अशी ती तरतूद होती. 50% SC ST आणि 40% महिला यांना या योजनेचा लाभ भेटला पाहिजे अशी तरतूद होती याच्यामध्ये. पुढे हशीम समिती तयार केली होती आपल्या सरकारने. या हशीम समितीने सांगितलं होतं की या ज्या मागच्या 6 योजना आहे ना, यांना एकत्र करा आणि एकच योजना तयार करा म्हणे. ग्रामीण गरिबांचे SHG तयार करून स्वयंरोजगार पुरवणारे सूक्ष्म उपक्रम उभं करणे, त्यामुळे यांना मिनिमम 2000 मासिक उत्पन्न मिळू शकेल. म्हणजे कसं, यांचं म्हणणं असं होतं की सेल्फ हेल्प ग्रुप तयार करायचे, स्वयंसहायता गट तयार करायचे ग्रामीण लोकांचे, त्यांना एकत्र करायचं बचत गट सारखं आणि त्यांना एकत्र बसून एखादा धंदा करायला लावायचा. आता मी गावातला एक गरीब व्यक्ती, मी एकटा काय धंदा करेल, बरोबर आहे का नाही. अशाच आमच्यासारखे 4-5 लोक येतील गरीब, आम्ही 4-5-10 लोक मिळून काय करू, एक स्वयंसहायता गट तयार करू आणि त्याच्यामध्ये एखादा बिझनेस उभा करू. यांना अशा लोकांना थोडासा पैसा पुरवायचा, थोडीशी प्रशिक्षण द्यायचं आणि मग हे लोक बिझनेस तयार करतील. कमीत कमी प्रत्येकाचं उत्पन्न 2000 रुपये महिना तरी होईल अशी त्यांना काळजी घ्यायची होती. अशा प्रकारची योजना होती. नंतर काय झालं, नंतर 2011 पर्यंत काहीच झालं नाही, 12 वर्ष. 3 जून 2011ला याचं रूपांतर झालं मिशनमध्ये, नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन. याला आपण आजीविका मिशन असं म्हणतो. म्हणजे याला आपण असं म्हणतो राष्ट्रीय ग्रामीण जीवन उन्नती अभियान. त्याचं रूपांतर आता आपण अभियानमध्ये करून टाकलं. योजनेचं रूपांतर अभियानमध्ये झालं. तेच तरतूद होती. 75% पैसे केंद्र सरकार खर्च करेल, 25% राज्य सरकार. मोदीजी यांनी तिचं अनावरण केलं. बसवारा राजस्थान इथून राधाकृष्णन समितीने सांगितलं होतं योजनेवर काही होणार नाही म्हणे, आपल्याला आता काय करावं लागेल, याचं अभियानामध्ये रूपांतर करावं लागेल म्हणे. ग्रामीण गरिबांच्या सशक्त संस्था उभारून दारिद्र्य घटविणे
आणि रोजगारपूरक कौशल्य प्रशिक्षण करणं हे याचं टार्गेट होतं. आपल्याला डिटेलमध्ये पुढे शिकायचं आहे, कारण हीच योजना, हिचं फक्त नाव बदललं आता पुढे 2016 मध्ये. 5 वर्षानंतर हिचं फक्त नाव बदललंय. नाव काय झालं आता? दीनदयाल अंत्योदय योजना, आणि पुढचं NRLM सेम ठेवलं त्यांनी. ही योजना आली 2016 मध्ये, म्हणजे फक्त नाव बदललंय. हिच्यामध्ये काय काय बदललं बघा आता. आता 60% पैसे केंद्र सरकार देईल, 40% राज्यांना खर्च करावा लागेल. हिच्यामध्ये अशी तरतूद काय आली की 50% महिला राहतील, 50% SC ST लोकांना मिळेल फायदा, 15% अल्पसंख्याकांना फायदा राहील, आणि 3% अपंगांना फायदा राहील. बघा, आतापर्यंत अपंग आणि अल्पसंख्याक यांचं नावच नव्हतं योजनांमध्ये. हे पहिल्यांदा आलं 2016 मध्ये, बरोबर. इथे बघा 40% महिलांना हे होतं, 50% SC ST होतं, पण 40% महिला होतं. इथे 50% महिला करून टाकलं सरकारने. म्हणजे सरकारने काय केलं, स्वतःचा वाटा काढून घेतला, केंद्र सरकारने कमी करून घेतला, राज्यांना जास्त खर्च करायला लावले, आणि त्याच्यामध्ये अटी थोड्या वाढून दिल्या. आता असं सांगितलं की 50% महिलांना फायदा मिळेल, 50% SC ST, 15% अल्पसंख्याक आणि 5% अपंग लोक, नंतर आपण त्यांना दिव्यांग म्हणायला लागलो, तर यांना आपण काय करू, लाभार्थी म्हणून ठेवू, असं सरकारने सांगितलं. आता काय झालं बघा, याच्यामध्ये जो पहिला बदल झाला तो असा होता, याच्यामध्ये आपण पार्टिसिपेटरी आयडेंटिफिकेशन फॉर पुअर ही पद्धत वापरली. पार्टिसिपेटरी ऑफ आयडेंटिफिकेशन फॉर पुअर ही आपण पद्धत वापरली. याचा अर्थ असा आहे, आधी याच्यामध्ये काय माहिती का, आपण ग्रामीण गरिबांसाठी सर्व चालू होतं, म्हणजे BPLच्या खालचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी सर्व चालू होतं. या गरीब लोकांना आपण ओळखायचो कसं, त्यांच्या रेशन कार्डवरून. आता सरकारने काय सांगितलं, रेशन कार्ड कदाचित जुन्या काळातलं असेल, असं नका ठरवू म्हणे. काय करा म्हणे, गावातल्या ज्या संस्था आहेत, जसं स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत लोकांची मिटिंग घ्या म्हणे, समोरासमोर गावातल्या लोकांची, ग्रामसभेची, आणि त्या मिटिंगमध्ये बघा म्हणे खरंच तो व्यक्ती गरीब आहे का नाही, बरोबर, आणि त्याची चौकशी करा, तुम्ही स्वतः ठरवा म्हणे डिस्कशनमध्ये, ओपन डिस्कशनमध्ये, आणि मग त्या गरीबाची निवड करा म्हणे या स्वयंरोजगारासाठी. समजतंय तुम्हाला? म्हणजे आधी कसं रेशन कार्ड चालू होतं, आता काय झालं, त्यांची ओळख करून देण्यासाठी ओपन डिस्कशन व्हायला लागले ग्रामीण स्वराज्य संस्थांमध्ये. या पद्धतीला म्हटलं गेलं PIP पद्धत. पुढे प्रत्येक आता टार्गेट काय होतं बघा, इथे आपण ठरवलं होतं की त्यांना स्वयंसहायता गटमध्ये आलं पाहिजे, पण कंपल्सरी नव्हतं. आता सरकारने स्वतःला कंपल्सरी टार्गेट दिलं. काय? प्रत्येक ग्रामीण कुटुंबातील कमीत कमी एक सदस्य हा सेल्फ हेल्प ग्रुपचा काय राहील, सदस्य राहील म्हणे. बचत गट किंवा ते स्वयंसहायता गटचा एक जण, प्रत्येक गावातला, प्रत्येक कुटुंबातला एक व्यक्ती तिथे काय राहील म्हणे, सदस्य राहील म्हणे. या योजनेसाठी वर्ल्ड बँकने सहाय्य केलं. 3 लाख पर्यंत गटाला 3% सबसिडी सवलत, म्हणजे 4% भरायला लागेल. काय झालं माहिती का, जास्त करून याच्यामध्ये महिलांचे गट झाले. त्यांना कर्ज प्रोव्हाइड करण्यासाठी सरकारने योजना आणली. योजना कशी होती बघा, आपल्याकडे जे असे बचत गटचे कर्ज असतात त्यांना 7% व्याज लागतं. सरकारने काय सांगितलं, तुमचं 3% व्याज आम्ही भरू म्हणे. 3 लाख पर्यंत जर तुम्ही कर्ज घेतलं कमी, तर आम्ही 3% व्याज सरकार भरेल म्हणे, आणि 4% व्याज कोण भरेल, ते लोक भरतील हेल्प ग्रुपचे. असं सरकारने योजना काढली. म्हणजे 3% सबसिडी सवलत राहील, 3 लाख पर्यंतच्या कर्जाला 4% त्या लोकांना भरावं लागेल. असं या योजनेचा फायदा होता. म्हणजे सरकारने पैसा पुरवायचं काम केलं. आता याच्यामधल्या 4 उपयोजना आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. फक्त नाव लक्षात राहू द्या. आयोग डायरेक्ट प्रश्न विचारेल. काय प्रश्न विचारेल? महिला किसान सशक्तीकरण परियोजना कोणत्या योजनेची उपयोजना आहे, एवढं फक्त आपल्याला माहित असलं पाहिजे. तुम्ही डोकं लावा. आतापर्यंत एका सुद्धा योजनेची उपयोजना मी शिकवलेली नाहीये. फक्त याच योजनेची उपयोजना मी आता पहिल्यांदा शिकवतोय. त्यामुळे हे लक्षात राहू दे की कोणत्या उपयोजना होत्या. पहिल्यांदा शिकवलंय मी. ते NRLM सर्वात मोठं मिशन आतामध्ये शिकवतोय मी. त्याच्या 4 उपयोजना आपल्याला माहित असल्या पाहिजे. पहिली योजना महिला किसान सशक्तीकरण परियोजना. काय याच्यामध्ये, ज्या महिला शेतकरी आहेत त्यांना सशक्तीकरण करायचंय, त्यांना आग्रह करायचा आहे की तुम्ही अशा एखाद्या हेल्प ग्रुपमध्ये जा, म्हणजे तुम्हाला पैसा उपलब्ध होईल, तुम्ही शेती अजून चांगली करू शकणार. महिलांचा शेतीमध्ये वाटा आपल्याला थोडासा वाढवायचा होता, त्यांना सशक्तीकरण करायचं होतं. यासाठी ही परियोजना होती, म्हणजे उपयोजना होती. पुढची योजना होती दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना. ही मी तुम्हाला पुढे शिकवेल. कौशल्य विकास योजना आहे ती. पुढची स्टार्टअप ग्राम व्यावसायिक योजना, म्हणजे स्टार्टअप विलेज एंटरप्रेन्योरशिप प्रोग्राम. गावातल्या तरुणांना स्वयंरोजगार करण्यासाठी प्रोत्साहित करायचं, त्यांना ट्रेनिंग द्यायची, पैसे उपलब्ध करून द्यायचे, अशा प्रकारची योजना आहे. पुढची योजना आहे आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजना. आता आजीविकावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की NRLMचा पार्ट आहे. NRLMचं नावच आजीविका मिशन आहे. मग आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजना याच्यामध्ये काय होतं माहिती का, सरकार काय करायचं, या गावातला एखादा हेल्प ग्रुप आहे, सेल्फ हेल्प ग्रुप, तिकडच्या गावातला एखादा हेल्प ग्रुप आहे, त्यांना एकमेकांना जोडायचं आहे. अशाच त्यांना काय करायचं, रिक्षा घेऊन द्यायची. मग रिक्षा चालक तयार करावं लागेल, म्हणजे लोकांना रिक्षा घ्यायला प्रवृत्त करायचं. त्यांना काय म्हणता, अशा छोटे वाहनं घेऊन द्यायचे, परमिट द्यायचं, छोटी वाहनं घेऊन द्यायची, त्यांना थोडासा पैसा द्यायचा ते वाहनं घ्यायला, त्याद्वारे ते बिझनेस करू शकतात. अशा प्रकारची योजना होती.
ग्रामीण एक्सप्रेस सुरू करायची म्हणजे काय, गावातल्या लोकांना जोडण्यासाठी काय करायचं होतं, त्यांना वाहनं घेऊन द्यायचे, छोटे वाहनं, 3 चाकी 2 चाकी असे वाहनं घेऊन द्यायचे होते. अशा प्रकारची योजना आहे. या 4 उपयोजना आहेत कशाच्या, दीनदयाल अंत्योदय राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशनचं. बरोबर. मग ही जी दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना आहे, तुम्हाला पुढे शिकवेल जेव्हा मी कौशल्य विकास शिकवेल तेव्हा. बस हे होते स्वयंरोजगाराच्या योजना. म्हणजे मजुरी रोजगारामधली सर्वात मोठी योजना आताची कोणती, मनरेगा. स्वयंरोजगाराची गावातली सर्वात मोठी योजना कोणती, NRLM. आता आपल्याला शिकायचे शहरामधले रोजगार, शहरी रोजगार योजना आपल्याला शिकायच्या आहेत. बघूया आपण. बघा, एक गोष्ट सांगायची राहिली मला. ती गोष्ट अशी होती की या सर्व आहे ना दारिद्र्य निर्मूलनाच्या योजना आहेत. बरं, आपण जरी रोजगारच्या योजना शिकतोय तरी यांचं एक काम हे जे की आपल्या देशातलं दारिद्र्य निर्मूलन करायचं, लोकांना BPLच्या वरती आणायचं. एक गोष्ट अजून सांगायची राहिली. बघा, ही जी योजना आहे ना कोणती, NRLM अशीच योजना. जसं बघा इथे बघा, ही NRLM नावाची एक योजना सुरू झाली, म्हणजे आजीविका योजना सुरू झाली कधी, जून 2011 मध्ये. त्याच्या 1 महिन्यानंतर म्हणजे जुलै 2011 मध्ये महाराष्ट्र सरकारने सेम योजना चालू केली होती. महाराष्ट्र सरकारची योजना अशी होती, महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन अशी योजना महाराष्ट्र सरकारने चालू केली. ही नॅशनल होती, ही स्टेट होती. महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन MSRLM अशी योजना आपण सुरू केली कधी, जुलै 2011 मध्ये. ही योजना काय होती की आपले जे महाराष्ट्रातले ग्रामीण तरुण आहेत, ग्रामीण गरीब लोक आहेत, त्यांना काय करायचं, ट्रेनिंग द्यायची आणि त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करायचं. याच्यामध्ये टार्गेट असं होतं की 45 लाख कुटुंबांना आपल्याला गरिबी रेषेच्या वर आणायचं होतं. महत्वाची योजना आहे. कधी आली, जुलै 11 मध्ये, 1 महिन्यानंतर. महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन, 45 लाख कुटुंबांना आपल्याला गरिबी रेषेच्या वर आणायचं होतं. म्हणजे या सर्व योजना गरिबी रेषेच्या वर आणण्यासाठी या योजनेचं दुसरं नाव तो उमेद योजना. या योजनेचं दुसरं नाव काय आहे, उमेद योजना. कारण आपल्या सरकारने उमेद नावाची एक संस्था स्थापन केली आहे या योजनेला मॉनिटर करण्यासाठी किंवा अंमलबजावणी करण्यासाठी. एवढी होती कोणती आपली, महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन. एवढं लक्षात राहू द्या. बस आता आपल्याला बघायचंय शहरी रोजगार योजना. पहिली योजना आहे नेहरू रोजगार योजना. कधी आली, 2 ऑक्टोबर 1989 ला. मी तुम्हाला सांगितलं 89 मध्ये 2 योजना आल्या, कारण पंडितजींची 100वी जयंती होती. एक आली एप्रिलला, 1 एप्रिल 1989 ला. ती होती जवाहर रोजगार योजना, जी की ग्रामीण भागासाठी होती. नंतर त्याच्या 6 महिन्यानंतर 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीला आली नेहरू रोजगार योजना, जी नगरासाठी होती, म्हणजे शहरासाठी होती. NRY, शहरी मुलांना जॉब देण्यासाठी होती, शहरी बेरोजगारांना जॉब देण्यासाठी होती. त्यानंतर काय झालं, त्यानंतर 2 वर्षानंतर किंवा 1 वर्षानंतर ही एक योजना आली, तिचं नाव होतं युनिव्हर्सल बेसिक सर्व्हिस टू पुअर. म्हणजे शहरातले जे गरीब आहेत त्यांना मूलभूत सुविधा द्यायचं, त्यांना झोपडपट्टीतील लोकांना किंवा बेघर लोकांना घर बांधून द्यायचं. बरोबर, त्यांना पाण्याची सोय करून द्यायची. या प्रकारची योजना होती युनिव्हर्सल बेसिक सर्व्हिस टू पुअर. त्यानंतर काय झालं, 1995 मध्ये 18 नोव्हेंबरला एक योजना आली, प्राईम मिनिस्टर इंटिग्रेटेड युनिव्हर्सल पॉवर्टी इलिव्हेशन प्रोग्राम. पॉवर्टी इलिव्हेशन म्हणजे शहरातल्या एकात्मिक प्रोग्राम होता तो, जो शहरातल्या गरिबांना दारिद्र्याच्या वर आणण्यासाठी आलेला होता. या 3 प्रकारच्या योजना आल्या शहरासाठी, नेहरू रोजगार योजना, UBSP आणि प्राईम मिनिस्टर इंटिग्रेटेड युनिव्हर्सल पॉवर्टी इलिव्हेशन प्रोग्राम. आता याच्यामध्ये काय होतं माहिती का, याच्यामध्ये जे 45,000 ते 1 लाख एवढी लोकसंख्येवाले जे शहर होते, त्या शहरातल्या झोपडपट्टींमध्ये घरं बांधून द्यायची होती, त्यांना पाणी पुरवठा करायचा होता, त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा होता. अशा प्रकारची योजना होती. या 3 योजना एकत्र झाल्या. कधी एकत्र झाल्या, 1997 मध्ये. म्हणजे काय झालं, आपलं स्वर्ण जयंती वर्ष आलं. 1 डिसेंबर 1997 ला स्वर्ण जयंतीच्या वर्षी आपण स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना आणली. आता स्वर्ण जयंती शहरी रोजगार आणि स्वर्ण जयंती ग्रामीण रोजगार याच्यामधला फरक मी तुम्हाला सांगून देतो. स्वर्ण जयंती ग्रामीण स्वरोजगार योजना, ही योजना स्वरोजगार योजना अशी होती, स्वरोजगार योजना. याच्यामध्ये फरक काय, ही बरोबर स्वर्ण जयंतीच्या वर्षी आली 1997 ला. ही 2 वर्षानंतर आणली 1999 ला. दुसरा फरक, ही स्वयंरोजगाराची योजना आहे. याच्यामध्ये लोकांना धंदा टाकायला लावायचा, बिझनेस करायला लावायचा आहे. ही जी योजना आहे ही स्वयंरोजगाराची सुद्धा आहे आणि मजुरी रोजगाराची सुद्धा आहे. ही फार महत्वाची योजना आहे. हिच्यामध्ये स्वयंरोजगार सुद्धा द्यायचा आहे शहरामध्ये आणि मजुरी रोजगार सुद्धा द्यायचा आहे आपल्या लोकांना. लक्षात आलं, शहरामध्ये आपल्याला स्वयंरोजगार पण द्यायचा आणि मजुरी रोजगार पण द्यायचा आहे. गावामध्ये ती स्वयंरोजगारासाठीची योजना होती. त्या स्वयंरोजगाराच्या योजना होत्या ना गावातल्या, ते NRLM पर्यंत जातात.
आणि ज्या मजुरी रोजगारच्या आहेत त्या मनरेगापर्यंत जातात. पुढे 1997 पर्यंत चालू होतं. नंतर 1993 मध्ये आपल्या सरकारने एक योजना आणली किंवा सरकारने याचं रूपांतर केलं. कधी कुठे केलं? याचं रूपांतर केलं NULM मध्ये. NULM मध्ये म्हणजे काय? नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन, म्हणजे राष्ट्रीय शहरी जीवन उन्नती अभियान, आजीविका मिशन. तिकडे काय केलं त्यांनी? ती जी याची होती गावाची योजना होती स्वर्ण जयंती, तिला 2011 मध्ये त्यांनी काय केलं होतं? NRLM मध्ये हे केलं होतं ट्रान्सफर. इकडे 2 वर्ष लेट केलंय NULM मध्ये. म्हणजे जो याचा बदला होता ना स्वर्ण जयंती शहरीचा, तो बदला काढून घेतला NULM मध्ये. NULM 2 वर्षानंतर आलंय 2013 मध्ये. याच दरम्यान त्याच्या पुढच्या वर्षी मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी एक योजना काढली, दीनदयाल अंत्योदय योजना. दीनदयाल बरोबर किंवा श्यामाप्रसाद मुखर्जी हे बीजेपीचे विचारसरणीचे लोक आहेत. त्यांची जिथे नाव येतील लक्षात राहू द्या, ते बीजेपी सरकारनंतरच आलेले आहेत. 2014 नंतरच्या योजना आहेत. मग दीनदयाल अंत्योदय योजना 2014 मध्ये आली. तिचं नाव होतं दीनदयाल अंत्योदय योजना अर्बन, शहरासाठीची अंत्योदय योजना होती. या दोन्ही योजना एकत्र आल्या आणि काय तयार झालं मग? ते NULM. कधी तयार झालं? 19 फेब्रुवारी 2016 मध्ये. आणि ते कधी तयार झालं होतं? ते तयार झालं होतं एप्रिल 2016 मध्ये. म्हणजे आता परत ग्रामीण योजना लेट आली 2 महिने. 2 महिने लेट आली डे NRLM आणि डे NULM कधी आली? मग 2 महिने पहिले आली फेब्रुवारी 2016 मध्ये. ही आली दीनदयाल अंत्योदय नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन. या सर्व योजना आता आपल्याला पुढे बघायच्या आहेत. बघू आपण. लक्षात राहू द्या, या ज्या शहराच्या योजना आहेत ना, या मजुरी आणि स्वयंरोजगार अशा मिक्स आहेत. ज्या गावाच्या होत्या त्या फक्त स्वयंरोजगारच्या होत्या मागच्या. बघू आपण. पहिलं NRY नेहरू रोजगार योजना 1989 मध्ये आली. ही शहरी बेरोजगारांसाठी होती. 60% केंद्र सरकार खर्च करणार होतं, 40% राज्य सरकार. ही शहरी बेरोजगारांना मजुरी आणि स्वयंरोजगार पुरवायची. का बरं? तुम्ही डोकं लावा बरं. 1989 मध्ये 2 योजना आल्या, नेहरू रोजगार योजना आणि जवाहर रोजगार योजना. जवाहर रोजगार योजना गावातल्या लोकांना फक्त मजुरी द्यायची आणि शहरातल्या लोकांना मजुरी आणि काय द्यायची? स्वयंरोजगार पण द्यायची. का बरं? त्याचं कारण असंही 1989चा तुम्ही भारत आठवा, गावातल्या लोकांकडे तेवढं स्किल पण नव्हतं आणि तेवढा पैसा पण नव्हता की स्वतःचा धंदा टाकू शकतील. त्या बदल्यात शहरात लोकांसाठी जे मजुरी तर गरज होतीच त्यांना, पण त्यांच्याकडे थोडंफार स्किल पण होतं, थोडाफार पैसा पण होता. ते स्वयंरोजगार सुद्धा टाकू शकत होते. म्हणून त्यांना स्वयंरोजगाराचे सुद्धा प्रोत्साहन द्यायचं सरकारने ठरवलं. असा सरकारचा अप्रोच होता. आपण काही पण टीका करू नका कधी पण की आधी काय झालं 70 वर्षापूर्वी. तसा देश आपला नव्हता 70 वर्षापूर्वी. बरोबर आहे का नाही? तुम्ही तेव्हाचा शोले पिक्चर बघा आणि आजचा बाहुबली बघा, जमीन आसमानचा फरक आहे. कारण रिसोर्सेसमध्ये फरक आहे. असं नाही की तेव्हा लोक हुशार नव्हती पिक्चर तयार करणारी, त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी नव्हती. तशी परिस्थिती होती की आपल्याकडे अशी परिस्थिती होती की आपल्याला ठरवावं लागायचं की गावाला काय द्यायचं, शहराला काय द्यायचं. आपण शहराला दोन्ही गोष्टी दिल्या कारण तिथे लोकांकडे थोडाफार पैसा जास्त होता. गावातली लोकसंख्या जास्त होती, पैसा कमी होता, म्हणून तिथे फक्त मजुरी रोजगार द्यायचं आपण पहिले ठरवलं. बरोबर. पुढे UBSP युनिव्हर्सल बेसिक सर्व्हिस प्रोग्राम हा आला कधी? 1989 मध्ये 2 ऑक्टोबरला, म्हणजे याच दिवशी तो आलेला. दोन्ही एकाच दिवशी आलेले आहेत. याच्यामध्ये काय केलं आपण? काही चुकलं का माझं? बरोबर. दोन्ही हा 1 वर्ष लेट आलाय. 1990 मध्ये आलाय तो. बरोबर. मागे पुढे होऊ शकतो तारखा एवढं एक्झॅक्ट. अशा ज्या मधल्या योजना आहेत त्याच्यावर काय आयोग विचारत नाही तारखांवर. ज्या मेन योजना आहेत त्यांच्यावर आयोग फक्त विचारतं. मग हा 89 जरी सांगतोय तर तो 90-91 मध्ये आला असेल. हा कोणासाठी होता? बेसिकली ग्रामीण झोपडपट्टीतील लोक, स्त्रिया आणि मुलं यांना आपल्याला बेसिक सर्व्हिस द्यायच्या होत्या. जसं त्यांना स्वच्छतेच्या सुविधा म्हणजे टॉयलेट, बाथरूम, सामूहिक, त्यांना घरं आणि म्हणजे बेघरांना घरं, अशा बेसिक सुविधा द्यायच्या होत्या आपल्याला. शहरी लोकांना सामाजिक सेवा व भौतिक सुविधा पुरवून लोकांचा जीवन स्तर सुधारणं हा त्याचा उद्देश होता. पुढे प्राईम मिनिस्टर इंटिग्रेटेड ते युनिव्हर्सल नव्हतं बरं, अर्बन होतो. तो माझ्या चुकीचं बोललं गेलं बघा. प्राईम मिनिस्टर इंटिग्रेटेड अर्बन पॉवर्टी इलिव्हेशन प्रोग्राम, गरिबीतून मुक्त करणं. एकात्मिक दारिद्र्य इलिव्हेशनला काय म्हणतो आपण? निर्मूलन. इलिव्हेशन प्रोग्राम असा होतो. काय होतं माहिती का? हा 1995 मध्ये आला. 50,000 ते 1,00,000 ची लोकसंख्या असलेले जे शहर आहेत त्यांच्या झोपडपट्टीतील लोकांना बेसिक सुविधा द्यायच्या होत्या, त्यांना रोजगार द्यायचा होता, अशी ही योजना होती. त्याचं नाव होतं एकात्मिक शहरी दारिद्र्य निर्मूलन प्रोग्राम, पॉवर्टी इलिव्हेशन प्रोग्राम. बरोबर. आणि शहरी म्हणजे अर्बन, अशी ही योजना होती. या तिन्ही योजनांवर काही प्रश्न येणार नाही, हिच्यावर येऊ शकतो नेहरूवर. पण या तिघांची खासियत काय? या तिघी एकत्र होऊन काय झालं ते महत्वाचं आहे. या तिन्ही योजना एकत्र आल्या. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना आली 1 डिसेंबर 1997 ला. 1 डिसेंबर 1997 ला. हिची तारीख पाठ करून घ्या. वर्षाच्या शेवटी आली ती 1 डिसेंबर 1997 ला. 75-25 असं इथे होतं. 75% पैसे केंद्र सरकार खर्च करणार होतं, 25% राज्य सरकार. शहरी बेरोजगारांना उत्पादक रोजगार मिळेल
अशा स्वयंरोजगाराच्या प्रकल्पांची उभारणी करणे आणि त्यासोबतच मजुरी रोजगार सुद्धा पुरवणे. म्हणजे जो स्वयंरोजगार करणार आहे त्याला कंपनी म्हणजे छोटासा बिझनेस टाकायला पैसे द्यायचे, मदत करायची आणि त्यासोबतच मजुरी रोजगार सुद्धा तयार करायचे बाकी बेरोजगारांसाठी. शहरी. नंतर याचं रूपांतर झालं 2013 मध्ये NULM मध्ये. ते आपण पुढे शिकू. नंतर काय झालं, डे अर्बन असं एक योजना काढली मोदीजींनी 25 सप्टेंबर 2014 ला. या योजनेमध्ये 6 घटक होते शहरातल्या लोकांसाठी. 6 घटकांवर योजना बेस होती. काय? शहरातल्या तरुणांचा कौशल्य विकास करायचा, स्वयंरोजगारांना प्रोत्साहन द्यायचं, शहरी जीवन उन्नती केंद्र काढायचं जिथे लोक रजिस्टर करतील त्यांना तिथून सहाय्य मिळेल, SHGंना सहाय्य करायचं, सेल्फ हेल्प ग्रुप स्वयंसहायता गटांना मदत करायची पैशांची, विक्रेत्यांसाठी बाजार तयार करायचा. आता एखादा बिझनेस तयार झाला, धंदा तयार झाला, त्याला विक्रीसाठी बाजार उपलब्ध करून द्यायचा आणि शहरी बेघरांना घर सुद्धा द्यायचं. अशा प्रकारचे 6 घटक या दीनदयाल अंत्योदय योजनेमध्ये होते. या दोन्ही योजनांनंतर एकत्र आल्या आणि मग NULM तयार झालं 19 फेब्रुवारी 2016 ला. 19 फेब्रुवारी 2016 ला ही योजना तयार झाली. हिच्यामध्ये 60-40 असा रेशो झाला. 60%. आता बघा, आपल्या ज्या आजच्या योजना आहेत ना, त्यामध्ये काही सेंट्रल स्कीम आहेत ज्याच्यामध्ये 100% केंद्र सरकार खर्च करतं आणि काही सेंट्रली स्पॉन्सर स्कीम आहे याच्यामध्ये 60-40चा रेशो आहे. मग 60-40चा रेशो मध्ये 60% केंद्र सरकार खर्च करेल, 40% कोण करेल? राज्य सरकार करेल. याच्यामध्ये 25% SC ST महिला, अल्पसंख्याक आणि अपंग यांचा समावेश असलाच पाहिजे. आता इकडे बघा, तो जो NRLM होता बघा, NRLM होता त्याच्यामध्ये 50% महिला, 50% SC ST, अल्पसंख्याक आणि अपंग यांचे रेशो ठरवून दिले होते. पण जो NULM आहे त्याच्यामध्ये फक्त एवढंच सांगितलंय की 25% SC ST महिला, अपंग आणि अल्पसंख्याक असतील. का बरं असं? त्याचं कारण असं आहे, ग्रामीण भागात अजून पण SC ST लोकांची संख्या जास्त सापडते आणि तिथे जास्त म्हणजे तिथे भेदभाव पण असू शकतो असं सरकारचा अंदाज असू शकतो. त्याच्यामुळे तिथे आपण काय केलं पाहिजे, त्यांच्यावर जास्त फोकस केला पाहिजे. अशिक्षितपणा जास्त आढळतो म्हणून सरकारने जसं केलं असणार असं मला वाटतं आणि इकडे तसं काही करायची गरज नाही म्हणून त्यांनी 25% सांगितलेलं आहे. शहरी गरिबांच्या सशक्त संस्था उभारणं हे याचा उद्देश आहे. 2 उद्दिष्ट आहे याच्यामध्ये मेन. शहरी बेघरांना निवारा देणं आणि शहरी रस्ते विक्रेत्यांना निवारा, पत, कौशल्य आणि सामाजिक सुरक्षा देणं. म्हणजे काय? याचा उद्देश काय? जे शहरी बेरोजगार लोक, शहरी झोपडपट्टीमध्ये लोक आहेत त्यांना घरं बांधून द्यायची, बेघर. आणि जे शहरी रस्ते विक्रेते आहेत त्यांना पैसा पुरवायचा, त्यांना निवारा पुरवायचा आणि त्यांना सुरक्षा पुरवायची. असे 2 घटक आहेत NULM चे. या पहिल्या स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना याच्यातला मेन फरक असा आहे की ते आपण सेल्फ हेल्प ग्रुपवर जास्त फोकस केलाय, लोकांचे गट करण्यावर जास्त फोकस केलाय. हाच याच्यातला एवढा मेन फरक आहे. तिथे 75-25 होतं, तिथे आता 60-40 होऊन गेलेलं पैशांचं. एवढं पण लक्षात राहू द्या. बस हे होते आपले शहरातल्या रोजगार देणाऱ्या योजना. या होत्या आपल्या शहरातल्या रोजगार देणाऱ्या योजना. आता आपल्याला काही इतर रोजगार देणाऱ्या योजना बघायच्या आहेत ज्या की कोणत्या दुसऱ्या मोठ्या योजनेमध्ये मर्ज होत नाहीये, बरोबर? तशा योजनांना सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलाय. आता आपल्याला इतर रोजगार योजना बघायच्या आहे. यांची खासियत अशी आहे, ते गावात पण चालताय आणि शहरात पण चालताय. यांना आपण असं वेगळं करू शकत नाही. पहिली योजना आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट फॉर एज्युकेटेड अनएम्प्लॉई योजना. काय? सेल्फ एम्प्लॉयमेंट याचा अर्थ समजला, स्वयंरोजगाराची योजना आहे. फॉर कोण? एज्युकेटेड अनएम्प्लॉई. एज्युकेटेड अनएम्प्लॉय म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांसाठीची योजना. ही अशी पहिली योजना तुम्ही बघितली जी सुशिक्षित बेरोजगार असा शब्द वापरते. सीयू असं तिचं नाव आहे. सुशिक्षित बेरोजगारांसाठीची योजना. हिच्यावर प्रश्न विचारला होता आयोगाने. हिचं नाव होतं ग्रामोदय योजना. तिला दुसरं नाव होतं ग्रामोदय योजना. 1985 मध्ये ही योजना आली. नंतर काय झालं, हिचं रूपांतर झालं 1993 मध्ये 2 ऑक्टोबरला प्रधानमंत्री रोजगार योजनेमध्ये. ही पण महत्वाची योजना. हिच्यावर आयोगाने राज्यसभेला 1-2 वेळेस प्रश्न विचारले. ग्रामोदय योजनेचं रूपांतर झालं प्रधानमंत्री रोजगार योजनेमध्ये. नंतर काय झालं, 1995 मध्ये 2 वर्षांनंतर एक योजना आली REGP. हिचा अर्थ असा होता रुरल एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. आता या शहरासाठी दिसत आहे तुम्हाला, ही आता गावासाठी आली रुरल एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. आता या दोन्ही एकत्र झाल्या आणि जी योजना तयार झाली तिच्यावर आयोगाने प्रश्न विचारला आहे. ती 2008 मध्ये आली, 15 ऑगस्ट 2008 ला. त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम म्हणजे त्याने काय केलं माहिती का, प्रधानमंत्री इथला उचलला आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन इथलं उचलला. मग आता याच्यामध्ये काय असेल, गावातली पण गोष्ट असेल ग्रामीणची आणि शहरातली पण गोष्ट असेल, अशी ही योजना आहे प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. महत्वाची योजना आहे. म्हणजे दिसायला 4च योजना दिसत आहे पण यांच्यावर आयोगाने भरपूर प्रश्न विचारले. म्हणजे 3-4 प्रश्न विचारले प्रिलिम्सला आणि मेन्सला तर आयोग विचारत राहतं. या योजना महत्वाच्या आहेत. पहिली योजना सीयू, तिला आपण ग्रामोदय योजना म्हणू.
सुशिक्षित बेरोजगारांसाठीची पहिली योजना शिकवते मी 1985 मध्ये. त्यानंतर आले प्रधानमंत्री रोजगार योजना झाली 93 मध्ये. त्यानंतर त्यानंतर एक योजना आली 95 मध्ये, रुरल एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. या दोघांना एकत्र केलं गेलं. 2008 मध्ये काय झालं, प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम असं त्याचं नाव देण्यात आलं. बघा आता इकडे 93 मध्ये काय आला, प्रधानमंत्री रोजगार योजना. 8चा तुम्हाला जास्त मॅटर दिसते बघा इथे. 85 मध्ये पहिली योजना लक्षात राहू द्या, सिव. 85 मध्ये पहिली योजना लक्षात राहू द्या, सिव. त्याच्यानंतर 8 वर्षामध्ये काय झालंय, तिचं रूपांतर झालंय. आता हे त्याच्यानंतर 2 वर्षानंतर 95 मध्ये काय आलं, REGP योजना आली. आता या 3ला आणि 5ला एकत्र करा, परत काय होते 93 आणि 95चा 8 तयार होते. आणि 2008 मध्ये ही योजना आली 15 ऑगस्टला. 15 ऑगस्ट 2008ला प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम आली. ही महत्वाची योजना आहे, बघू आपण. पहिली योजना सिव 1985 मध्ये आली. कोणासाठी आली, सुशिक्षित बेरोजगारांसाठी आली. आता ही पण ग्रामीण आणि शहरी तरुणांसाठी होती. ग्रामीण आणि शहरी तरुणांसाठी होती. हिच्यामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या होत्या. त्याच्या नावामध्येच ते दिले, सेल्फ एम्प्लॉयमेंट. SE म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट, स्वयंरोजगारासाठीची योजना होती. नंतर आली प्रधानमंत्री रोजगार योजना. ही 8 वर्षानंतर आली 2 ऑक्टोबरला. हिच्यामध्ये काय टार्गेट होतं बघा, 2.5 वर्षामध्ये 7 लाख सूक्ष्म उपक्रम आणि 10 लाख शैक्षणिक बेरोजगार लोकांना रोजगार द्यायचा होता. म्हणजे पुढच्या 2.5 वर्षामध्ये आपल्याला काय करायचं होतं, 2.5 लाख बिझनेस तयार करायचे होते, सूक्ष्म बिझनेस, मायक्रो एंटरप्राइज. आणि 10 लाख लोकांना रोजगार पण द्यायचा होता. शैक्षणिक बेरोजगार तरुणांना ज्यांचं उत्पन्न 40,000 पेक्षा कमी वार्षिक, उत्पादक, व्यावसायिक किंवा सेवा उपक्रम उभारण्यासाठी सबसिडीयुक्त वित्तीय मदत करणं. सबसिडीयुक्त वित्तीय मदत करणं यासाठीची योजना होती. म्हणजे आता आपण काय करतोय, लोकांना पैसे पुरवतोय सबसिडी देऊन, व्याजमध्ये सवलत देऊन, की तुम्ही काय करा, बिझनेस चालू करा. बघा तुम्हाला आठवत असेल 1991 ला काय झालंय, 1991 ला आपण उदारीकरण केलंय. म्हणजे आता आपण कंपन्यांना प्रोत्साहन देतोय, प्रायव्हेट कंपन्या आपण आता वाढवायचा प्रयत्न करतोय, तुम्हाला समजलं असणार. त्यानंतर काय झालं, एक REGP नावाची योजना आली 1 एप्रिल 1995 ला. ही फक्त ग्रामीण भागासाठी नव्हती, ही लहान शहर प्लस ग्रामीण भागासाठी होती. जरी तिथे रुरल शब्द दिसतोय तरी लहान शहर आणि ग्रामीण भागासाठी होती. ही पण एक स्वयंरोजगार योजना होती. आणि ही योजना राबवण्यासाठी सरकारने खादी आणि ग्राम उद्योग आयोगाला सांगितलं, खादी आणि ग्राम उद्योग आयोगासाठी सांगितलं की ही योजना राबवली पाहिजे असं. आता हे खादी आणि ग्राम उद्योग आयोग पुढे आपल्याला कामात येणार आहे. आणि या सर्व योजना एकत्र आल्या आणि काय तयार झालं मग, प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम तयार झाला. तर आपण प्रधानमंत्री रोजगार निर्मिती उपक्रम असं म्हणतो, किंवा रोजगार निर्मिती योजना म्हणतो. रोजगार निर्मिती योजना कधी आली, 15 ऑगस्ट 2008 ला. हिच्यामध्ये 100% खर्च केंद्र सरकार करते, ही विशेष गोष्ट आहे. आधीच्या सर्व योजनांमध्ये केंद्र सरकार काही पैसे टाकायचं, राज्य सरकार बाकीचे पैसे टाकायचं. आता 100% केंद्र सरकार चालवतंय अशी योजना एकच आहे आपल्याकडे सध्या, आपण शिकल्यापैकी. ही महत्वाची. मग हिच्यामध्ये काय होतं, तुमचं वय कमीत कमी 18 वर्ष असलं पाहिजे, तेव्हा सरकार तुम्हाला काहीतरी मदत करतं. आता काय आहे बघा, 10 लाख प्लस जर तुम्ही उत्पादन उपक्रम टाकला, किंवा तुम्ही 5 लाख प्लस सेवा उपक्रम टाकला, अशा वेळेस तुम्ही कमीत कमी 8वी पास असलं पाहिजे, तरच तुम्हाला सरकार सबसिडीयुक्त पैसे देतं. आता ही काय गोष्ट आहे बघा, तुम्हाला मी सांगतो. जर तुम्ही एखादा बिझनेस चालू करताय वस्तू विक्रीचा, तुम्हाला जास्त पैसे लागतात. मागच्या वेळेस तुम्हाला 10 लाखाचा उत्पन्न, जर तुम्हाला एखादी बिझनेस टाकायचा आहे, जर तुम्हाला एखादा सेवाचा बिझनेस टाकायचा, जसं मी तुम्हाला सर्व्हिस बिझनेस चालू करतोय, मी तुम्हाला शिकवतोय, ही एक सर्व्हिस आहे, माझा सर्व्हिस संबंधीचा बिझनेस आहे, मला कमी खर्च आहे, मला एक फळा घ्यायचा आहे, फक्त कॅमेरा घ्यायचा आहे, किंवा नाही पण घेतला मी रेंटवर जाऊन करू शकतोय, कमी खर्च लागतो. अशा स्टार्टअपला जर 5 लाख पर्यंत जरी मला स्टार्टअप करायचं आहे, मी 8वी कमीत कमी पास असलं पाहिजे. 2 क्रायटेरिया महत्वाचे, कमीत कमी वय तुमचं 18 असलं पाहिजे, मॅक्सिमम वय सांगितलेलं नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही 8वी पास असले पाहिजे कमीत कमी. जर तुम्हाला 10 लाख पेक्षा मोठा बिझनेस चालू करायचा आहे उपक्रम क्षेत्रामध्ये, आणि 5 लाखापेक्षा जास्त उपक्रम करायचा आहे बिझनेस सेवा क्षेत्रामध्ये, मग फायदा काय तुम्हाला पुढे सांगतो. आता ही योजना MSME मंत्रालयाद्वारे चालवली जाते. सूक्ष्म उपक्रम चालू करतो ना आपण, मायक्रो इंडस्ट्रीजचा, मग MSME मंत्रालयाद्वारे ही योजना चालू केली जाते. 100% केंद्र सरकार पैसे खर्च करतं. हिचा अंमल कोण करतं, हा जो वरती आपण स्थापन केला तो आयोग, खादी आणि ग्राम उद्योग आयोग. सूक्ष्म व लघु उपक्रम क्षेत्रात रोजगार निर्मिती करण्यासाठी ही योजना आहे. याचा अंमल कसा होतो बघा, 100% पैसे केंद्र सरकार देतं, त्यातले 30% पैसे खर्च करतो कृषी ग्राम उद्योग आयोग, तो 30% खर्च करतो गावावर. कृषी ग्राम उद्योग मंडळ 30% खर्च करतो, तो पण गावामध्ये. आणि जो जिल्हा उद्योग केंद्र आहे, हा उरलेला 40% पैसा खर्च करतो गावात सुद्धा आणि शहरात सुद्धा. समजलं. मग शहरासाठी खर्च करणार एकच आपल्याकडे जिल्हा उद्योग केंद्र, आणि हे सर्वचे सर्व गावात तर खर्च करतच असतात. जिल्हा उद्योग केंद्र हा शहरामध्ये सुद्धा पैसा खर्च करतो या योजनेद्वारे.
फायदा काय ते महत्वाचं आहे. फायदा असा आहे तेव्हा सांगतो मी. जर समजा तुम्ही 50 लाखचा तुम्ही बिझनेस चालू केला, 50 लाखचा तुम्ही बिझनेस चालू केला उपक्रम क्षेत्रामध्ये म्हणजे गुडमध्ये, गुड्समध्ये तुम्ही 50 लाखचा बिझनेस सेटअप केला किंवा सेवा क्षेत्रामध्ये तुम्ही 20 लाख रुपयाचा बिझनेस सेटअप केला सर्व्हिस सेक्टरमध्ये, तर सरकार काय करतं माहिती का, तुम्हाला इकडे 25% पर्यंत व्याज सबसिडी देतं आणि इकडे 15% पर्यंत व्याज 25% पर्यंत सरकार तुम्हाला सबसिडी देऊन टाकतं कर्जावर आणि इकडे 15% पर्यंत सबसिडी देऊन टाकतं. आणि जर तुम्ही समजा SC ST किंवा OBC किंवा महिला या कॅटेगरीमध्ये आहेत, तर मग सरकार तुम्हाला 35% तुमचं लोन काय करून टाकतं, माफ करून टाकतं आणि इकडे 25% लोन तुमचं माफ करून टाकतं सर्व्हिस सेंटरमध्ये. समजते तुम्हाला? इतका चांगली योजना आहे. पण मला एक समजत नाही, या योजना पोहोचतात कुठे? बरोबर, माझे बरेच मित्र बिचारे बेरोजगार आहेत, ते लोनसाठी फिरत आले तरी त्यांना लोन मिळते बँकेकडून. पण योजना भारी आहे, मला आवडली ती. कशी योजना आहे? जर तुम्ही 8वी पास आहे तेवढं असू द्या आपण, तुम्हाला बिझनेस चालू करायचा आहे 50 लाख पर्यंतचा, तर 25% तुम्हाला काय भेटतं, लोनवर सबसिडी मिळून जाते. आणि जर तुम्ही सर्व्हिस सेंटरमध्ये तर तुम्हाला 15% पर्यंत सबसिडी मिळते. आणि जर तुम्ही या कोणत्याही कॅटेगरीमध्ये येतोय आपण, तर मग मात्र आपल्याला 35% सबसिडी मिळते गुड्सवर आणि 25% सबसिडी मिळते कशावर, सर्व्हिसच्या बिझनेसवर. मस्त योजना आहे आणि महत्वाची योजना आहे, जिच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय. फक्त एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची राहिली, जसं मी इथे मंत्रालय दाखवून दिले की कोणत्या मंत्रालयाच्या नियंत्रणावर असतं, तसं बाकी योजनांचे मंत्रालय मी तुम्हाला सांगितले नाही. एकदा फक्त काय करावं माहिती का, शहरासाठी योजना चालवण्याचं मंत्रालय कोणतं आहे, ग्रामीणच्या योजनांचं मंत्रालय कोणतं, तेवढं एकदा बघून घ्या, कारण त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तेवढी एक गोष्ट बघून घ्या, माझ्या लिहायची राहून गेली आहे. इथे मी लिहून टाकले मंत्रालय, बाकी ठिकाणी आपलं राहून गेलंय, तर एवढं बघून घ्या की कोणतं मंत्रालय कोणती योजना राबवते. 1-2 मिनिटाचं काम आहे, नोट्सवर जेवढं लिहून टाका, म्हणजे तुम्हाला परत वेबसाईट शोधायची गरज नाही. बस, इथे आपल्या इतर रोजगारच्या योजना पण संपल्या. आता आपला शेवटचा पॉईंट आहे कौशल्य विकास योजना. रोजगारासंबंधीच्या या शेवटच्या योजना आपल्याला, ज्यामध्ये कौशल्य विकासाच्या योजना आपल्याला बघायच्या आहेत. बघू आपण. पहिली योजना आहे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना. कधी आली ती? 25 सप्टेंबर 2014 आली. 25 सप्टेंबर का बरं? कारण ती दीनदयाल उपाध्याय यांची 98वी जयंती होती. 98वी जयंती होती 25 सप्टेंबर. आता ही योजना मी तुम्हाला सांगितली, कुठं सांगितली? ते NRLMचं उपयोजनामध्ये मी तुम्हाला सांगितली होती आणि तुम्हाला सांगितलं मी पुढे शिकवतो म्हटलं. पुढे कुशल भारत योजना आणली सरकारने, त्याली 15 जुलै 2015ला कौशल्य विकासाची योजना आहे. त्याच दिवशी तिची उपयोजना म्हणून प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आली 15 जुलै 2015ला. सोपी एकदम तारीख बघा, 15/7/15, 15/7/15. कौशल्य विकासाच्या 2 योजना सापडतात आपल्याला, कुशल भारत आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. आणि जिच्यावर राज्यसेवा मेन्सला आयोग बऱ्याचदा प्रश्न विचारतं, ती म्हणजे महाराष्ट्राची योजना. ती सुद्धा महत्वाची आहे, ती सुद्धा 2015 मध्ये झाली आहे. ती योजना अशी आहे, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान. ही सुद्धा महाराष्ट्राची योजना आहे, 2015 मध्ये झाली आहे. मग या सर्व कोणाच्या आहे? केंद्राच्या योजना आहे. ही कोणाचा उपभाग आहे? ही NRLM याचा उपभाग आहे, म्हणजे उपयोजना आहे. या 2 स्वतंत्र योजना आहेत आणि ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान. बघू आपण, हिची तारीख पण महत्वाची आहे, 18 मार्च 2015. यांच्यामध्ये काहीतरी फरक आहे, ज्याच्यावर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. बघू आपण. पहिली योजना आपल्याला बघायची, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना. 25 सप्टेंबर 2014. कावर तारीख निवडली ती? कारण ती 98वी जयंती होती दीनदयाल उपाध्याय यांची. तिचा क्रायटेरिया महत्वाचा आहे, 15 ते 35 वयातले जे ग्रामीण गरीब तरुण आहे, म्हणजे BPL ग्रामीण भागातले जे दारिद्र्यरेषेखालील तरुण आहे 15 ते 35 वयातली, त्यांनासाठी योजना आहे. क्रायटेरिया असा आहे की 33% महिला असल्या पाहिजे, 50% SC/ST असले पाहिजे लाभार्थी, 15% अल्पसंख्याक असले पाहिजे. अपंगांचा इथे उल्लेख नाहीये. आणि योजना कशी 60-40 आहे, 60 केंद्र सरकार, 40 राज्य सरकार. हिचं जुनं नाव काय होतं माहिती का? आजीविका स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम. आजीविका का बरं? कारण ती NRLMचा भाग आहे, NRLMचं नावच आजीविका आहे. आजीविका स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम याचं जुनं नाव होतं, नंतर तिचं नाव बदललं गेलं 2014 मध्ये. तिला आपण कुशल ग्रामीण, ही का बरं होती योजना? कुशल ग्रामीण तरुणांसाठी. हे जे TDU-GKY योजना आहे, हिचं दुसरं नाव सुद्धा काय आहे? स्किल डेव्हलपमेंट इंटिग्रेटेड SDIG तिचं नाव आहे. तिला काय म्हणू शकतो आपण बघा. बघा, स्किल डेव्हलपमेंट फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ असं त्याचं नाव आहे. स्किल डेव्हलपमेंट फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. आपल्याला समावेशक विकास करायचा आहे, त्यासाठी लोकांचं स्किल वाढवायचं आहे, म्हणून तिला आपण कौशल्य विकास योजना म्हणतोय. स्किल डेव्हलपमेंट फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ असं तिचं दुसरं नाव आहे.
आता ह्या योजनेच्या अंतर्गत 4 प्रादेशिक योजना आहेत म्हणजे विशेष प्रदेशासाठी आलेल्या 4 योजना आपल्याला बघायच्या आहेत. बघा, विचार प्रश्न येऊ शकतो असं मला वाटतं. पहिली योजना आहे हिमायत योजना. ही जी हिमायत योजना आहे ही जम्मू काश्मीर मधल्या तरुण लोकांना स्वयं स्किल देण्यासाठी आहे, त्यांचं स्किल वाढवण्यासाठीची योजना आहे. स्किल वाढवण्याचा अर्थ काय? त्यांना ट्रेनिंग द्यायची, त्यांना शिकवायचं, बिझनेस संबंधी किंवा इतर गोष्टी संबंधी त्यांचं स्किल वाढवायचं. बरोबर. हिमायत योजना जम्मू काश्मीरच्या तरुणांसाठी आहे. उमेद योजना जम्मू काश्मीरच्या तरुणींसाठी आहे. रोशनी योजना नक्षलग्रस्त भाग 35 जिल्हे त्यांच्या 14 जिल्हे सॉरी त्यांच्या तरुणांसाठी, नक्षलग्रस्त भाग झारखंड वगैरे छत्तीसगड यांतल्या काही जिल्ह्यातल्या तरुणांसाठी आहे. आणि परवाज नावाची योजना आहे जी की अल्पसंख्याक लोकांसाठी, फक्त मुस्लिम नाही, अल्पसंख्याक सर्व, त्याच्यामध्ये स्पेशली जे मद्रसामध्ये शिक्षण घेत होते पण त्या तरुणांनी शिक्षण सोडून दिलंय अशा अशिक्षित तरुणांसाठी ही योजना काम करते. या चारही उपयोजना काय करतात? या त्या मुलांना ट्रेनिंग देतात, मुलींना ट्रेनिंग देतात आणि त्यांना त्यांचं स्किल वाढवायचं काम करतात. म्हणजे कसं तुम्हाला सांगतो मी, आताच्या ज्या योजना त्या अजून ॲडव्हान्स आहे. त्यात तुम्हाला सांगतो मी AI कोडिंग हे सुद्धा स्किल शिकवत आहे मुलांना त्यांच्या लेवल प्रमाणे. यांना आधी इंटरनेटवर इंटरनेट संबंधीच्या गोष्टी शिकवल्या जायच्या, इतर स्किल दिले जायचे. बरोबर, सोपे की समजा MSc शिकून दिलं किंवा इतर गोष्टी शिकून दिल्या, टायपिंग वगैरे असं स्किल त्यांचं वाढवलं जायचं. त्यासाठी ट्रेनिंग देण्याची ही योजना आहे. चारही योजना महत्वाच्या आहेत. हिमायत जम्मू काश्मीरचे तरुण, उमेद मुलींसाठी जम्मू काश्मीरच्या, रोशनी नक्षलग्रस्त लोकांच्या तरुणांसाठी आणि परवाज अल्पसंख्याक तरुणांसाठी, त्यामध्ये स्पेशली कोण ज्यांनी मद्रसामधून शिक्षण घेतलं होतं पण त्यांनी सोडून दिलं अर्ध्यामध्ये, अशा मुलांसाठी. म्हणजे चारही उपयोजना आहेत कोणाच्या? दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेसाठी. बस. पुढची योजना आहे कुशल भारत योजना. कुशल भारत योजनेचं इंग्लिशमधलं नाव काय? नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन. 15 जुलै 2015 झाली ती. 15 जुलै का बरं? कारण तो जागतिक युवा कौशल्य दिन आहे. हे ग्रामीण आणि शहरी तरुणांसाठी दोघांसाठी. हिच्यामध्ये 60-40 असं काय केलंय, डिस्ट्रीब्युशन केलंय पैशांचं. हिच्यासाठी तक्षशिला पोर्टल सरकारने काढले. हे तक्षशिला पोर्टल काय करतं माहिती का? जे स्किल देत आहे आणि ज्यांना स्किल मिळतंय त्या दोघांसाठी एकाच मंचावर आणण्यासाठी हे पोर्टल आहे. याच्या 3 उपयोजना आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, एक स्ट्राईव्ह नावाची योजना आहे आणि एक संकल्प नावाची योजना आहे. या 3 याच्या उपयोजना आहेत. यातली प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना जास्त महत्वाची आपल्यासाठी. स्ट्राईव्हचा अर्थ आहे स्किल स्ट्रेंथनिंग असं त्याचं नाव आहे आणि संकल्प मला आठवत नाही कारण तेवढी काही महत्वाची नाहीये. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना महत्वाची जी याचा उपभाग आहे. तिचं नाव काय बघा? प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. तीच ही पण त्याच दिवशी चालू झाली कारण ती उपयोजना आहे. हिच्यामध्ये काय माहिती का? 60-40 असं काय केलंय, याचं डिस्ट्रीब्युशन केलंय. हिच्यामध्ये 15 ते 45 वय असलेले शाळा सोडलेल्या तरुणांना स्किल द्यायचे. शाळा सोडलेल्या तरुणांना स्किल द्यायचे. 15 ते 45 वय. काय फरक दिसला तुम्हाला? इथे 15 ते 35 वय होतं, ग्रामीण भागासाठी होतं फक्त. ही शहरासाठी सुद्धा आहे. आणि 15 ते 45 वय आता केलंय त्यांनी. त्यांना समजलं, त्यांनी पाहिलं असेल इथं की 35 वयापर्यंत तरुणांना आपल्याला काय द्यायचंय? नोकरीचा किंवा रोजगाराची सुविधा उपलब्ध करून द्यायची किंवा त्यांना ट्रेनिंग द्यायची. जेव्हा ती फिरायला गेली असतील गावामध्ये तेव्हा यांना समजलं असतात, अरे इथे 35 काही ते 40 माणसाला सुद्धा मोबाईल वापरता येत नाही. मग त्यांना समजलं की 45 वयापर्यंत आपल्याला स्किल द्यावं लागेल. मग त्यांनी ते वाढवलं क्रायटेरिया. 15 ते 45 वय जे शाळा सोडलंय अशा तरुणाला आपल्याला काय द्यायचं? आता स्किल अपडेट करायचं आहे. जे पहिला योजना होती ना तिचं नाव होतं PMKVY 1.0. याच्यामध्ये टार्गेट असं होतं की 24 लाख लोकांना आपल्याला काय द्यायचं होतं? 2 वर्षामध्ये स्किल त्यांना ट्रेनिंग द्यायची होती. जी 2.0 आली त्याच्यामध्ये आपण ठरवलं की 4 वर्षामध्ये कोरोना काळापर्यंत 1 कोटी तरुणांना आपल्याला काय द्यायचं होतं? त्यांचं स्किल अपलिफ्टमेंट करायचं होतं. स्किल अपलिफ्टमेंट म्हणजे काय? 150 ते 300 तासाचा त्यांना कोर्स शिकवायचा आणि त्याच्यावरून काय करायचं? त्यांना प्रमाणपत्र द्यायचं. जो 3.0 आला तो एका वर्षासाठी जे त्याच्यामध्ये आपण असं ठरवलं की 8 लाख मुलांना आपण काय केलं पाहिजे? तरुणांना आपण कौशल्य दिलं पाहिजे, ट्रेनिंग दिली पाहिजे. आता 4.0 आलेला आहे. 4.0 मध्ये असं काही टार्गेट नाही आहे लाखांमध्ये. त्याच्यामध्ये असं आहे की आपल्याला जे नवीन जगाला लागणारे स्किल आहे, AI कोडिंग या गोष्टी शिकवायच्या मुलांना. आता ही योजना कोण राबवतं? प्रधानमंत्री कुशल केंद्रावरून ती राबवली जाते. असं पहिलं केंद्र आपण जिल्ह्याच्या ठिकाणी अशी केंद्र आणणार आहेत. असं पहिलं केंद्र आलं दिल्लीमध्ये. याच्यासाठी एक असीम पोर्टल पण आणलंय. असीम पोर्टलमध्ये काय माहिती का? हे असं आहे की याच्यामध्ये EE याचा अर्थ काय? एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई मॉनिटरिंग हे पोर्टल आहे. म्हणजे काय? जो नोकरी देऊ शकतो आणि जो नोकरी करणार आहे त्या दोघांना एकाच पोर्टलवर आणण्यासाठी हे पोर्टल आहे. यासाठी एक ऍप पण काढलंय. मेरा जॉब मेरा करिअर नावाचं ऍप काढलंय सरकारने.
यामध्ये 150 ते 300 तासचं ट्रेनिंग दिलं जातं सरकारकडून आणि त्यांना काय केलं जातं, प्रमाणपत्र दिलं जातं. सरकारकडून म्हणजे जे काय करतात म्हणजे डायरेक्ट कंपन्यांशी टायअप करून घेत आहे की कंपन्यांना कोणतं स्किल लागतंय तेच मुलांना शिकवलं गेलं पाहिजे असं. अशा प्रकारची योजना आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. आता लक्षात राहू द्या बघा, ही जी आहे ना, हे ही जी योजना आहे कुशल भारत योजना, तिचं नाव आहे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशन. ही योजना राबवण्यासाठी आपल्या सरकारने 2008 मध्ये म्हणजे काँग्रेस सरकारनेच एक कॉर्पोरेशन स्थापन केलं होतं, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. हे कधी आलं होतं काँग्रेस सरकारच्या काळात 31 जुलै 2008 ला. आणि हे कॉर्पोरेशन काय करतं, हे कॉर्पोरेशन हे मिशन राबवण्याचं काम करत असतं. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन 2008 ला आलं, 31 जुलैला एकदा राज्यसभेला प्रश्न विचारला याच्यावर. बस ही होती आपली कोणती स्किल संबंधीची योजना, तिसरी केंद्र सरकारची. आता आपल्याला बघायचं राज्य सरकारची म्हणजे महाराष्ट्र सरकारची योजना. तिचं नाव काय आहे, प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास योजना. याच्यामध्ये उद्योजकता शब्द एक्स्ट्रा लावला आहे. प्रमोद महाजन नाव आहे महाराष्ट्राच्या योजनेचं. योजना कधी आली, 18 मार्च 2015 ला. बघा 15 आणि 3 18, 15 आणि 3 18 असं उलट वाचा. आता याच्यामध्ये सुद्धा काय 15 ते 45 वयाच्या तरुणांसाठी स्किल द्यायचं आपल्याला. इथे पण 15 ते 45 आहे, इथे 15 ते 35 होतं. एवढा फरक लक्षात राहू द्या. SC ST, महिला, अनुसूचित अल्पसंख्याक, अपंग यांच्यावर भर द्यायचा आहे. इथे BPLचा काही संबंध नाही. याच्यावर आगर प्रश्न विचारला होता. याच्यामध्ये दारिद्र्यरेषेखालील लोकांचा काही संबंध नाही. 15 ते 45च्या तरुणांना आपल्याला काय द्यायचं, डायरेक्ट स्किल द्यायचे, ट्रेनिंग द्यायची. आता हिचं ध्येय काय बघा, कुशल महाराष्ट्र रोजगार सम महाराष्ट्र. महाराष्ट्राची योजना आहे ना, कुशल महाराष्ट्र रोजगार सम महाराष्ट्र. हिच्यामध्ये आपल्याला 3 गोष्टी करायच्या आहेत. स्किल डेव्हलपमेंट करायचं तरुणांमध्ये, अप स्किलिंग करायचं म्हणजे त्याच्यामध्ये स्किल असेल त्यांना अजून स्किल वाढवायचं त्यांचं, आणि रिस्किलिंग करायचं आहे, नवीन प्रकारचे स्किल त्यांना द्यायचे. स्किल डेव्हलपमेंट, अप स्किलिंग आणि रिस्किलिंग हे 3 गोष्टी करायच्या आपल्याला. मिनिमम 75% तरुणांना स्वयंरोजगार किंवा मजुरी रोजगार मिळवण्याचं आपलं ध्येय आहे. जेवढे पण लोक कोर्स करतील ना त्यातल्या 75% लोकांना कोणता ना कोणता जॉब लागला पाहिजे. एक तर ते सेल्फ एम्प्लॉय झाले पाहिजे किंवा मजुरी रोजगार त्यांना मिळाला पाहिजे. यासाठी सरकारने एक नोडल एजन्सी तयार केली आहे. तिचं नाव आहे MSSDS. याचा अर्थ असा आहे महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटी. अशी आपण संस्था तयार केली आहे जी या योजनेला काय करते, नियंत्रित करत असते. जसं इकडे कोण होतं NSDC, इकडे कोण होतं NSDC, तसं इथे कोण आहे MSSDS अशी ही संस्था आहे. महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटी अशी ही संस्था स्थापन झाली आहे कौशल्य विकास योजनेसाठी. बघा आपल्या सरकारने 2023 मध्ये एक योजना चालू करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारने विश्वकर्मा योजना. तिची काय माहिती मला पुस्तकामध्ये मिळाली नाही. जर ती चालू झाली असेल मला माहित नाही. तेवढी विश्वकर्मा योजना फक्त एकदा वाचून घ्या पुस्तकामध्ये किंवा इंटरनेटवर किंवा करंटमध्ये. तेवढी एक योजना वाचून घ्या, कारण ती मला तिची माहिती भेटली नाही. ती एक स्किल संबंधीची सरकारी योजना आणणार होतो. राहिला प्रश्न दुसरा, ही एक योजना मी ते साईडला लिहून ठेवली. थोडीशी वेगळी योजना आहे ती, स्किल संबंधीची योजना आहे ती, पण उद्योजकते संबंधीची योजना आहे ती किंवा रोजगारासंबंधीची योजना आहे ती. मला असं वाटतं 4 प्रश्न विचारू शकता. नाव काय बघा, हुनर से रोजगार तक. 19 जून 2009 ला ती चालू झाली. पर्यटन मंत्रालयाने ती चालू केलेली आहे. हुनर से रोजगार तक. 18 ते 28 वयाचे जे दारिद्र्यरेषेखालील तरुण आहे, BPL तरुण आहे, त्यांना आपल्याला काय करायचं आहे, या मिशन मध्ये आणायचं आहे. योजना अशी आहे की जे हॉटेल उद्योगी किंवा पर्यटन क्षेत्रातले उद्योगी, जसं समजा बाहेरचे देशातले लोक आले, त्यांना आपले गड किल्ले फिरवायचे समजा आपल्याला. मग या तरुणांना प्रशिक्षण द्यायचं आणि त्यांना काय करायचं, ते रोजगार द्यायचे त्यांना पर्यटन क्षेत्रामधले. त्यांना आपल्या हॉटेल मॅनेजमेंटच्या ठिकाणी घेऊन जायचं, हॉटेलच्या ठिकाणी घेऊन जायचं. तिथल्या हॉटेल मॅनेजमेंटच्या लोकांना स्किल द्यायचं की तुम्ही यांना कशा प्रकारचं जेवण दिलं पाहिजे, काय त्यांना सर्व्ह केलं पाहिजे. आणि आपल्या लोकांना तरुणांना काय करायचं, प्रशिक्षण द्यायचं की तुम्ही माहिती कशी दिली पाहिजे पर्यटन क्षेत्राची, आजूबाजूच्या परिसराची. यासाठी ही योजना आहे हुनर से रोजगार तक. इथे आपण फसू शकतो. हुनर से रोजगार तक मध्ये आपल्याला समजणारच नाही की ती पर्यटन क्षेत्रातली योजना आहे. त्यामुळे मी ती एक्स्ट्रा माहिती देऊन दिली आहे. याच्यावर प्रश्न येऊ शकतो असं माझं मन म्हणतं, तशी काही गॅरंटी नाही आहे. तेवढं पण एक लक्षात राहू द्या. बस इथे आपल्या कौशल्य विकासाच्या योजना संपल्या. म्हणजे आपल्या दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगाराच्या सर्व योजना संपलेल्या आहेत. एकदम सोप्या योजना आहेत. आणि जर समजा 3 प्रश्न आले त्यातला एक प्रश्न यांच्यावर सापडून जातो. त्यामुळे इथपर्यंत आपला 1 मार्क कव्हर झाला असं आपण म्हणू शकतो. या योजना परत वाचा. कदाचित पहिल्यांदा थोडं पाठ होणार नाही तुमच्याने, पण ते परत वाचा. त्याच्यातल्या तारखा व्यवस्थित लक्षात ठेवा. एकदा आपल्याला समजायला लागलं ना, आपलं चित्र एकदम क्लिअर होऊन जातं. मग आपल्याला समजतं की स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना ही ना, ही NRLM मध्ये जाईल. बरोबर, जवाहर रोजगार योजना आहे ना, ही बरोबर मनरेगामध्ये जाईल असं आपलं बरोबर डोकं चालतं. तर मग एकदा तुम्ही ते व्यवस्थित वाचून घ्या, तुम्हाला ते बरोबर समजेल. आता आपल्याला हा पुढचा पाठ घ्यायचा आहे, पण मी इथे हा व्हिडिओ थांबवतो, कारण मला असं वाटतं 2 तासाच्या जवळपास व्हिडिओ होऊन गेलाय. तो अपलोड होणार नाही. तर
मग हा पुढचा पार्ट आपण याच्या सेकंड पार्टमध्ये कव्हर करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.